सागर सर तुम्ही अनम्यूट व्हा ना, तुम्ही म्यूट आहात. हा, एक मिनिट मी करतोय सुरू. थोडं इथं माझ्या इथं रेंजचा प्रॉब्लेम होता म्हणून मी आता दुसरीकडे शिफ्ट झालो. थोड्या वेळात आलोय मी आता. तर सुरू करूया सर. हो. सर्वप्रथम सर्वांचं अक्षर मानव आपल्या संघटनेतर्फे हार्दिक स्वागत. अक्षर मानव चा जर एकंदरीत आपण जर बघायला गेलं तर ही एक आता खूप मोठी संघटना झालेली आहे आणि म्हणायला गेलं तर अक्षर मानव ही माणसांची संघटना असं आम्ही म्हणतो. थोडक्यात मी तुम्हाला सर्वांना माझं इंट्रोडक्शन करून देतो. माझं नाव सागर आनंदा थोरात, राज्य कार्यवाहक आणि कोषाध्यक्ष. माझा व्यवसाय आहे महा ई सेवा केंद्र आहे माझं धनकवडी पुणे येथे. मागील 7 ते 8 वर्षांपासून मी या क्षेत्रात काम करतोय. सर्व प्रकारच्या ऑनलाईन ऑफलाईन आणि गव्हर्नमेंटच्या योजना या सर्वांचं डॉक्युमेंटेशनचं आणि प्लस त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम मी करतो. मला सांगायला बरं वाटेल की मी आतापर्यंत जवळजवळ 40,000च्या वरती आयुष्यमान भारतचे कार्ड वितरित केलेले आहेत. आवाज येतोय सर्वांना? येतोय. हो येतोय. ओके. अक्षर मानव संदर्भात बोलायचं झालं तर अक्षर मानव मध्ये आम्ही माणसाला माणूस जोडण्याचा प्रयत्न करतो. इथे कोणत्याही प्रकारचं जात, धर्म, बोली, भाषा, व्यवसाय किंवा ह्या कुठल्याही प्रकारचा धर्म, वर्ग किंवा लिंग ह्याचा कुठल्याही प्रकारचा आम्ही भेदभाव आणत नाही. याच्यामध्ये फक्त आपण एक माणूस म्हणून एकमेकाला जोडले जातो. इथे सर्व प्रकारचे वाद, भांडण सगळं आपण एका समान पातळीवरती आणण्याचा प्रयत्न करतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपण दंगली, मारामाऱ्या, युद्ध यांच्या विरोधात आहोत. आम्हाला असं वाटतं की सगळीकडे एक समान नागरिकता असावी. सगळीकडे सतत माणसाने आपल्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून एकमेकाला जाण्याचा प्रयत्न करावा. त्याच्यासाठी जे काही मदत लागेल, त्याच्यासाठी जे काही योजना आखता येईल ते आपण सर्वांनी मिळून करावी. अशा पद्धतीचा अक्षर मानवचा एक हेतू आहे आणि मला असं वाटतं की बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने आपण ह्याच्यामध्ये सक्सेस व्हायचा प्रयत्न करतोय आणि होतोय सुद्धा. दुसरी गोष्ट आहे की आपण माणसांमधली घृणा संपवण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही माणसांची संघटना चालवतो. जसे आमचे सर म्हणतात की कुठलाही भेदभाव ठेवायचा नाही. आपण स्त्री, पुरुष, लिंग ह्याच्या संदर्भातला कुठलाही करायचं नाही. त्यासाठीच आपण एकत्र राहून एकत्र एकमेकाबद्दल विश्वास निर्माण होईल असे कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करतो. अक्षर मानवतर्फे अनेक प्रकारचे संमेलनं घेतली जातात. अनेक विषयांची संमेलनं घेतली जातात. संवाद, सहवास, प्रशिक्षण वर्ग व कार्यशाळा सतत आपण भरवत असतो. माणसाच्या विकासाचे आणि उन्नतीचे अनेक कार्यक्रम आपण घेत असतो. शेती, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, व्यापार, माणसाच्या गरजेचे मूलभूत विषय या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याच्याविषयी आपण उपक्रम घेतो, ज्याच्याविषयी आपण संवाद साधतो, एकमेकाशी गप्पा हे करतो. याच्यापैकीच हा सेल्स गप्पा हा एक कार्यक्रम आहे. दुसरं असं सांगायचं झालं की अक्षर मानव विभागाच्या ध्येय धोरणासाठी कार्यकारी मंडळाची मुख्य धोरणे आहेत. ही धोरणे आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. म्हणजे आजवरचा आढावा जर थोडक्यात घ्यायचा झाला तर तो आढावा मी घेईन. गटाच्या प्रत्येक उत्पादकाला त्यांच्या उत्पादनाच्या विपणन आणि विक्रीमध्ये मदत करणे यासाठी आपण अक्षर मानव ई दुकानची स्थापना केलेली आहे. अक्षर मानव ई दुकानामध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने बऱ्याच गोष्टी आता विक्रीच्या संदर्भात आपण करणार आहोत. प्रत्येक उद्योग आणि व्यवसायात पारदर्शक विक्री आणि वितरण नेटवर्कला प्रोत्साहन देणे हे सेल्स यासाठी आपण सेल्स गप्पा सुरू करत आहोत. तिसरं आहे रोजगाराच्या संधीसह विविध व्यवसायांसाठी 1000+ विपणन आणि विक्री व्यावसायिकांची शिक्षित टीम तयार करणं. याच्यासाठी आपण अक्षर मानव ई दुकान प्रतिनिधीची नेमणूक करत आहोत.
चौथा आहे अक्षर मानव 2000 प्लस उत्पादनांसाठी स्वतःचे डायरेक्ट सेल्स नेटवर्क तयार करत आहे. त्याच्यासाठी अक्षर मानव ई दुकान काम आता सध्या प्रगतीपथावरती आहे आणि बऱ्याच अंशी आपण याच्यामध्ये पुढे गेलेलो आहोत. अक्षर मानव कार्यकारी मंडळाच्या प्रत्येक विभागासाठी किमान एक व्यवसाय संधी तयार करणे. अक्षर मानव सोफी चित्रपट विभाग, अक्षर मानव ई स्कूल शिक्षण विभाग, उद्योगपती आणि व्यावसायिकांना जीवनात अंतर्गत व्यवसाय विकास आणि नेटवर्किंग मध्ये यश साध्य करण्यासाठी प्रेरित करणे. हे अक्षर मानव व्यावसायिक यासाठी आपण अक्षर मानव व्यावसायिक अड्डा सुरू करतोय. बऱ्याचशा कार्यशाळा याच्या पण आधी आपण सुरू केलेल्या आहेत आणि आताही सुरू करतोय. व्यापारी संमेलन सुरू करतोय. CSR प्रोजेक्ट डेव्हलपमेंट वर्कशॉप आपण केलेला आहे. आम्हा अक्षर मानव एंटरप्राइजेस लिमिटेडची स्थापना झालेली आहे. ॲटोज A to Z अक्षर मानव NGO ची स्थापना आपण केलेली आहे. एकमेकाच्या सहकार्याने आपण संभाव्य व्यवसाय विकास संघ तयार करतोय, जो व्यवसायातील नवीन संधी आणि विकासासाठी मार्गदर्शक शक्ती असेल. याचं पण काम आपलं बऱ्यापैकी प्रगतीपथावर आहे. अक्षर मानवची व्यापार कार्यकारिणी खूप चांगलं काम करते आणि ती आता सध्या वाढत आहे. अक्षर मानव स्वतःची अशी एक जनसंपर्क PR टीम विकसित करते आणि ती पण आपली ऑलमोस्ट झालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात 10+ अक्षर मानव स्वतःच्या साखळी व्यवसायांचा प्रचार करणे आणि अक्षर मानव चहाची सुरुवात करणे ही आपली धोरणे आता आपण सध्या राबवित आहोत. आणखीन तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर अक्षर मानव तर्फे आपण सेल्स गप्पा हा एक खूप छान संकल्प केलेला आहे. याच्यामध्ये सेल्स गप्पामध्ये आपण हा आपला पहिलाच कार्यक्रम आहे सेल्स गप्पाचा. त्याच्यामध्ये आपण हे चर्चासत्र आता कोणासाठी करतोय आपण ते पण सुद्धा सांगतो. फायनल इयरचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी, नवीन व्यवसायाची सुरुवात करणारे जे करत आहेत, युवा उद्योजक असतील, उद्योजिका असतील, काही महिला असतील, बचत गट असतील, अशा सर्व लोकांना एक स्वतःचा ग्रुप व्यवसाय सुरू करणे किंवा वैयक्तिक व्यवसायामध्ये त्यांच्या भविष्यातील संधी त्यांना उपलब्ध करून देणे किंवा त्याच्या संधी संदर्भात मार्गदर्शन मिळेल. सेल्स गप्पामध्ये काय असतं की सर्व क्षेत्रातली लोक अक्षर मानवच्या संपर्कात या आपल्या सेल्स गप्पाच्या गुरुवारच्या मीटिंग मध्ये एकत्र येतील आणि एकमेकांच्या अनुभवाचे फायदे एकमेकाला करून देतील. उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक ज्ञानपूर्ण जी महत्वपूर्ण जी माहिती आहे ती माहिती या आपल्या सेल्स गप्पा या आपल्या कार्यक्रमात सर्वांना मिळेल, दिली जाईल. व्यवसायाला लागणारी व्यवस्थापन कौशल्य आत्मसात करण्याची एक सुवर्ण संधी आपल्याला या कार्यक्रमात मिळेल. नियोजन व व्यवस्थापन धोरण निश्चिती करता येईल आणि अक्षर मानव विभागाचे याच्यासाठी आपण प्रमाणपत्र सुद्धा देतोय. ही सेल्स गप्पाची आता दर गुरुवारी आपण 9 ते 10 अशी ऑनलाईन आपण करतोय. खूप चांगल्या पद्धतीनं आपण या सेल्स गप्पाच्या जास्तीत जास्त लोकांना अक्षर मानव आणि अक्षर मानवच्या बाहेरील लोकांना इकडे घेऊन त्यांना आपण अक्षर मानव मध्ये जोडण्याचा आपण प्रयत्न करूया. बऱ्यापैकी चांगला आता सध्या रिस्पॉन्स अक्षर मानवला येतोय. आता आपण कार्यक्रमाला आपल्या सुरुवात करूया. त्याच्यासाठी सर्वप्रथम मी बोरकर सरांना विनंती करेन की त्यांनी आपल्या कार्यक्रमाचे जे वक्ते आहेत, 3 मुख्य वक्ते, त्यांच्या संदर्भात थोडी माहिती आपल्या लोकांना द्यावी अशी मी त्यांना रिक्वेस्ट करतोय. बोरकर सर तुम्ही करू शकाल का? बोरकर सर. हॅलो परेश सर. सर, आवाज येतोय? हा येतोय आवाज. सर्वांचं अक्षर मानव तर्फे व्यापार व उद्योग विभागाच्या तर्फे सर्वांचं आजच्या सेल्स गप्पा या कार्यक्रमामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आणि अक्षर मानव पुणे विभाग कार्यकारिणी म्हणून मी आता काम पाहत आहे आणि आजच्या ज्या आपण सेल्स गप्पा आजचा हा पहिलाच दिवस आहे. तर या पहिल्या दिवशी सेल्स गप्पा याच्यासाठी जे आपले प्रमुख अतिथी आहेत त्यांचं मी थोडक्यात एक इंट्रोडक्शन करून देतो. आजचे अतिथी आहेत परेश गांधी सर, तर त्यांचं मी इंट्रोडक्शन करतो. परेश संजय गांधी
डी फार्म BBA झालेलं आहे त्यांचं आणि ते हेल्थ केअर प्रोफेशन मध्ये मागील 19 वर्षापासून कार्यरत आहेत. तसेच इनोव्हेशन प्लस प्रायव्हेट लिमिटेड पुणे याचे आणि AMA अक्षर मानव एंटरप्राइजेस लिमिटेड पुणे याचे डायरेक्टर आहेत. त्याचसोबत बापट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल धानोरी याचे डायरेक्टर आहेत आणि राज्य अक्षर मानव व्यापार व उद्योग विभाग याचे अध्यक्ष आहेत. त्यासोबत उत्तम असे बिझनेस कन्सल्टंट आणि स्पीकर आहेत आणि ते ह्युमन लाईफस्टाईल आणि डिसीज किंवा आपले ह्युमन लाईफस्टाईल त्याच्याशी जे निगडीत आजार आहेत त्याच्यावरती ते काउन्सिलिंग करतात. तसेच बिझनेस कन्सल्टंट आणि स्पीकर आहेत. त्याच्यानंतर आपले दुसरे प्रमुख वक्ते आहेत मिसेस लीला हर्षद सोनवणे मॅडम. त्यांचं एज्युकेशन झालेलं आहे BCom आणि MBA फायनान्स मध्ये त्यांनी केलेलं आहे आणि त्यांना 16 वर्षाचा एज्युकेशन सेगमेंट आणि ट्रेनर HR आणि ऍडमिन HOD या क्षेत्रातला अनुभव आहे. त्यासोबत त्यांच्या स्वतःच्या 2 कंपन्या आहेत ज्या 2019 पासून त्यांचा स्वतःचा बिझनेस आहे. एक आहे सेवा सेल्स अँड सर्व्हिसेस ऍज अ पार्टनर म्हणून आहेत आणि सेवा मॅनेजमेंट सोल्युशन्स ऍज अ फाउंडर डायरेक्टर म्हणून त्या कार्यरत आहेत. तसेच त्यांचा कोर एरिया जो आहे ट्रेनिंग, काउन्सिलिंग आणि मॅनेजमेंट कन्सल्टिंग म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्यांनी आतापर्यंत एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम, तसेच लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि स्किल एनहान्समेंट प्रोग्राम याच्यावरती सक्सेसफुल ट्रेनिंग अटेंड केलेले आहेत. आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या समीक्षक म्हणून आपण ज्यांना आमंत्रित केलेलं आहे किंवा चेअरपर्सन ज्यांना आपण आमंत्रित केलं आहे अशा ज्योतिताई विलास लांडगे यांचं शिक्षण MCS आणि MCM तसेच MBA मध्ये त्यांनी MBA HR या विभागातून केलेला आहे. तसेच नॅचरोपॅथी आणि सॉफ्ट स्किल व लाईफ स्किल ट्रेनर आहेत. तसेच त्यांचा अनुभव सांगायचा झाला तर सध्या ते जन शिक्षण संस्था नाशिक याच्यामध्ये कार्यरत आहेत. तसेच कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय भारत सरकार याच्यातर्फे त्यांनी या पाठीमागे काम केलेलं आहे. तसेच मातृसंस्था MVP या संस्थेसाठीही त्या कार्यरत आहेत आणि आपल्या अक्षर मानव राज्य कार्यकारिणी विभागामध्ये ते प्रमुख आहेत. आणि यापुढे मी विनंती करतो की परेश गांधी सरांनी आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करावी आणि त्यांचं आपल्या सर्व टीम तर्फे, सर्व सदस्यांतर्फे मी स्वागत करतो आणि त्यांना आमंत्रित करतो पुढच्या कार्यक्रमासाठी. वाह, क्या पब्लिक. सेल्स गप्पाचा कार्यक्रम आज पहिला आठवडा आणि चांगलं पब्लिक आहे. 38 अदर्स मला दिसतंय आणि आपण 6 म्हणजे 44 आणि अजून स्टील जॉईनिंग इज अ गुड नंबर. लीलाताई. येस. पहिल्याच कार्यक्रमाला चांगला रिस्पॉन्स. कॉंग्रॅच्युलेशन्स टू एव्हरीवन. सर्वप्रथम अक्षर मानव व्यापार विभाग कार्यकारिणीचं हार्दिक अभिनंदन की ह्या पद्धतीने पहिलाच कार्यक्रम आणि थोडी गडबड तसं नाही, थोडी आमची लिंक चुकली, 2 दिवस आधी नोटीस दिली लोकांना, पण तरीही इतक्या छान पद्धतीने जी पब्लिक जॉईन झालेली आहे त्याच्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो. सर्वांचं स्वागत परत एकदा सेल्स गप्पा या कार्यक्रमात मी करतो. आणि जसं सागरजी थोरात यांनी सांगितलं की हा सेल्स गप्पा हा अक्षर मानव व्यापार आणि उद्योग विभागाचा अतिशय महत्वाचा उपक्रम आम्ही उद्योजकांसाठी, नवोदित उद्योजक, गृहउद्योग, शेती व्यवसाय करणारे, बचत गट, जे ग्रॅज्युएशनचे स्टुडंट आहेत त्या सर्वांसाठी पुढे उद्योजकता विकास ह्या यंत्रणेतून आणि एकंदरीत सेल्स मॅनेजमेंट किंवा व्यापार कसा करावा ह्या विषयावरती आम्ही अवलंबून ठेवलेला आहे. दर आठवड्याला 1 तास अशा ह्या गप्पा आपल्या चालणार आहेत. आणि गप्पा म्हटलं की एकतर्फी स्पीकर किंवा एकतर्फी वक्त्यांनी बोललं हे नको, म्हणून मग आम्ही ह्याचं शेड्यूल असं केलेलं आहे की एक सुरुवात अक्षर मानव काय आहे, अक्षर मानव व्यापार विभाग काय आहे, एकंदरीत सेल्स गप्पा काय आहे हे शॉर्ट मध्ये इंट्रोडक्शन द्यायचं आणि अतिशय शॉर्टच झालं. त्यांनी शॉर्ट इंट्रोडक्शन दिलं. माझ्याकडे जबाबदारी आहे किंवा रादर माझा जो कोर सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये गेली 19 वर्ष काम करतोय तो म्हणजे सेल्स मॅनेजमेंट. तर तो सेल्स मॅनेजमेंट हा विषय माझ्याकडे सुपूर्द करत असताना आजचा विषय
मला वाटतं बिझनेस अँड सेल्स मॅनेजमेंट असा आहे. आपली पीपीटी तुम्हाला समोर दिसतीये. लीलाताई पीपीटी गेली. येस येस, आता आली. तुमचं स्क्रीन दिसतंय, पीपीटी नाही दिसत आहे. अच्छा, एक सेकंड सर, एक सेकंड. प्लीज बी विथ अस. आमचा आजचा पहिलाच कार्यक्रम आहे. आमची कार्यकारिणी पण सेट होती आहे. सो कृपया आमच्यावरती रागवू नका. मीटिंग सोडून जाऊ नका. थोडे पेशंट राहा. आज मे बी मीटिंग 9 ते 10 संपेल, परंतु तुम्हाला आनंद नक्की देऊन जाईल आणि त्याचबरोबरीला ज्ञानाचं काम आम्ही नक्की करू याची पूर्ण खात्री देतो. आणि आजचे जे 2 एंटरप्रेन्युअर आहेत आपले, हा एक वेगळा आमचा प्रयास आहे की आम्हाला प्रयास करतोय की आपण आता हे 50 कार्यक्रम बॅक टू बॅक सेल्स गप्पाचे दर आठवड्याला आपण घेण्याचा प्रयत्नात आहोत. त्याच्यामध्ये वेगवेगळे वक्ते येतील आणि आपल्याला मार्गदर्शन पण करतील. सेल्स या विषयावरती मी मार्गदर्शन करेल, एंटरप्रेन्युअरशिप मॅनेजमेंट या विषयावरती लीलाताई मार्गदर्शन करतील. असे अनेक अजून वक्ते आपल्या भेटीला येतील या कार्यक्रमामार्फत. त्याचबरोबरीला आपण आपला ब्रँड म्हणजे स्वतः काही व्यावसायिक सुद्धा आपले अनुभव इथे शेअर करतील. तर माझ्या मते तिकडे पीपीटी सुरू व्हायला जो थोडा वेळ लागतोय त्याच्यामध्ये आपण सुरू करूयात. तर मला असं म्हणायचं आहे की माझ्या सेशनच्या वेळेला थोडं स्पीकर ऑन करत जावा तुम्ही, कारण आपण गप्पा जेव्हा म्हणतो तेव्हा माझ्याकडून एकतर्फी बोलणं असं व्हायला नको. तर मला आवर्जून आवडेल, काही लोकांना मी ओळखतो जे जॉईन झालेले आहेत, काही लोकांना ओळखत नाही, पण मला प्रश्न विचारायला आवडेल आणि प्रश्नोत्तर स्वरूपात तुमच्याशी बोलायला जास्त आवडेल. तर सुरुवातीचा येस, थँक्यू. सुरुवातीचा जो माझा प्रयत्न असेल तो तुमच्याशी बोलायचा आहे आजचा, तो आहे व्हॉट इज बिझनेस. येस, लीलाताईंनी पीपीटी समोर सादर केलेली आहे. थँक्यू लीलाताई. तर आपल्याला टॉपिक दिसत असतील. फुल स्क्रीन करा लीलाताई, खालनं स्लाइड शो. ओके, एक सेकंड. येस. तर मला वाटतं सुरेखाताई आणि त्यांच्या कन्या आपल्या बरोबर आहेत आणि त्या स्वतः सायकोलॉजिस्ट पण आहेत. सुरेखाताई, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, त्या डॉक्टर आहेत स्वतः. मला तुम्ही किंवा तुमच्या कन्येला सांगायला लावलं तर आवडेल की तुम्हाला बिझनेस म्हणजे काय माहिती आहे. सुरेखाताई. ऍक्च्युली बिझनेस म्हणजे काय हे मी सांगण्यापेक्षा माझी कन्याच जास्त चांगलं सांगू शकेल. मला माहितीये तिने आवर्जून मॅनेज केला की ती आणि तुम्ही एकाच फोनवरनं जॉईन करताय. तुम्ही कॉस्ट सेव्हिंग करताय आजचं, काही हरकत नाही, बोला. सर, मी झाले दुसऱ्या फोनवरून जॉईन. ओके दीदी व्हिडिओ ऑन करून बोल. हा, नाव सांग. घरी पैसा असणार आहे, सो बेअर विथ मी. सो बिझनेस म्हणजे त्याची लेमॅन व्याख्या करायची ठरवलं तर काहीतरी प्रॉब्लेम सोडवायचा आणि तो प्रॉब्लेम सोडवताना आपण त्याचं प्रॉफिट घ्यायचं, कारण आपण ती सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. सो हिने ना माझी पीआर आणि मीडियाची कार्यशाळा अटेंड केलेली आहे. आणि खूप छान होतं. येस. हा बोल दीदी, बोल तू पूर्ण. सो मला असं वाटतं की काही पण जो आजचा प्रॉब्लेम आहे त्याला जर आपल्याकडे सोल्युशन असेल तर आपण तो सोडवायचा आणि तो सोडवल्याबद्दल आपण आपल्या प्रॉफिटचा वाटा घ्यायचा, कारण त्याच्याशिवाय बिझनेस चालणार नाहीये. व्हेरी गुड. दॅट इज व्हेरी फेअर आणि छोटंच आहे एवढंच. येस. समराईज करतो. हिने अतिशय सुंदर, हाही एक बिझनेसचा प्रकार आहे, पण व्हॉट यू आर सेइंग इज कॉल्ड एज एंटरप्रेन्योरशिप. Entrepreneurship is giving solution via your product to n number of social problems which are available, and that is called as entrepreneurship. आपण बिझनेस म्हटलं ना की बिझनेसच्या शब्दातच येतं की जसं राजन खान गुरु, बिझीनेस, being busy is business. Now let us define it in a proper way, that is business is being busy for earning money. सोपं झालं. येस. anything which is
एनिथिंग विच इज डन फॉर अर्निंग मनी इज कॉल्ड एज बिझनेस. हा इतका सोपा सरळ हा मी वयाच्या आज 37व्या वर्षी पूर्ण करून 38व्या वर्षी मध्ये पदार्पण केलेला आहे. हा मी समजलेला अतिशय सोपा असा माझ्या फॅमिलीकडनं किंवा इव्हेंच्युअली माझ्या बरोबर जी लोक भेटत गेली त्यांच्याकडनं समजलेला आणि मी आकलन केलेला एक मला वाटतं स्वतः स्टेटमेंट आहे की जे काही पैसे कमवण्यासाठी आपण व्यस्त राहतो त्याला आपण आपला बिझनेस म्हणतो. आणि म्हणून मग सिंपल पद्धतीने जेव्हा आपण रागात असतो तेव्हा समोरच्याला म्हणतो ए यू माइंड युअर ओन बिझनेस. तू तुझं बघ ना, माझं कशाला डोकं पाहतो. सो दॅट इज व्हॉट इट इज बिझनेस. याच्यात कुणाला काही आक्षेप असेल तर हँड रेस करण्याची सुविधा आहे, कुणीतरी हँड रेस करा. आणि जर ही व्याख्या आवडली असेल तर सुरेखाताईंनी सोपी व्याख्या असं दिलेलं आहे आणि बाकीच्यांना कुणाला आवडली असेल तर यस किंवा ओके फंटॅस्टिक किंवा असं उमेश बोरकर सरांनी थम उडवत नेलेलं आहे असं काहीतरी आम्हाला प्रोत्साहन म्हणून द्या, म्हणजे आम्हाला बोलायला अजून छान वाटेल. अरे वा 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 वा, 8-10 थम आले वा वा. मेसेज मध्ये रिप्लाय केला तर मेसेज रेकॉर्ड पण होतोय बरं का, व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू आहे आपलं. येस, हँड रेस केलेला आहे. मला वाटतं येस सर, माझी व्याख्या चुकली का काही? मला वाटतं एक मिनिट यांचे नाही, दिदीनी पण हँड रेस केलाय काय रे? सर अजून एक म्हणजे बरोबर ते ऑन्टरप्रेन्योरशिप आणि बिझनेस मध्ये मी थोडासा गोंधळ केला. पण ज्यावेळेला सेल्फ हेल्प बुक्स किंवा जे बिझनेस किंवा ऑन्टरप्रेन्योर बुक्स असतात त्याच्यामध्ये असंही म्हणतात की बिझनेस म्हणजे आपल्याशिवाय चालला पाहिजे. तर तो म्हणजे इट विल कम लेटर ऑन, द स्टेज विल कम लेटर ऑन. पण आपलं रोजचं तिथे असणं गरजेचं नाही. आपण काहीतरी सिस्टीम डेव्हलप केली तर तिने आपल्यासाठी पैसे तयार केले पाहिजेत. तो हे पण बरोबर आहे Exactly. Somebody else is busy for you then in that case. Yes. But it is your business. You are paying them for making your business. बरोबर. Very good, very good. Very good contribution. मला वाटतं अजून कुणीतरी हँड रेस केलाय. दिदी झालं ना? चालेल. येस, अजून कुणीतरी हँड रेस केला. सुधीरजी बोला. नाही, माझी व्याख्या अजिबात शास्त्रशुद्ध नाहीये. माझी व्याख्या अगदी सरळ सोट आहे. तुम्हाला नोकरी नाहीये आणि तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करायचे, तुम्हाला बिझनेस शिवाय पर्याय नाही, हा एकच व्याख्या आहे आपली. तेच आहे ना, परत तेच आहे. स्वप्नपूर्तीचा मार्ग आहे बिझनेस. पैसे कमवण्यासाठी तुम्ही नोकरी करत होता, आता पैसे कमवण्यासाठी दुसरा काही काम धंदा नाहीये, मग कुठे बिझी करायचं स्वतःला? गो फॉर बिझनेस. अशी साधी सोपी व्याख्या आहे, याच्यामध्ये काही शास्त्रशुद्धपणा नाहीये. म्हणजे आय एम राईट. येस, अनुराताई, डॉक्टर अनुगा लोखंडे आपल्या बरोबर आहेत. त्याही आपल्या अक्षरमानव व्यापार विभागाच्या कार्यकारिणीमध्ये आहेत. बोला अनुगाताई. बिझनेसची वेगळी काही व्याख्या तुमच्याकडे आहे का? सर, खरेदी विक्री करणं हा आपण एक बिझनेस म्हणू शकतो, जिथे खरेदी होती आणि काही म्हणजे त्याच्यातून पैसा कमवला जातो त्या ह्याच्या पद्धती. मग त्याच्या अंडर वेगवेगळे असू शकतं, म्हणजे एखादं प्रोडक्ट असेल, सर्व्हिस बेस असेल किंवा हे अगदी म्हणजे ही म्हणजे मला वाटतं बिझनेसची व्याख्या. नाही, तुम्ही यू आर ॲट व्हेरी राईट थिंग. इट इज अ पार्ट ऑफ बिझनेस. बट जे तुम्ही म्हणताय खरेदी विक्री, ओनली खरेदी विक्री जे करतात त्याला ट्रेड म्हणतात. ट्रेड म्हणजे व्यापार. जे बहुत से मारवाड़ी लोग जैसे हम है वैसे बहुत से मारवाड़ी लोग करते रहते हैं, उसको व्यापार बोलते हैं. खरेदी विक्री हा ट्रेडचा विषय झाला. मग त्याच्यामध्ये शेअर मार्केट आलं, प्रोडक्ट आलं, काही सर्व्हिसेस आलं, एकाकडनं घ्यायची दुसऱ्याला पास ऑन करायची किंवा ती मॅनेज करायची. दिस इज ट्रेड. सो बेसिकली द ब्रॉड डेफिनेशन इज जस्ट सिम्पल बीइंग बिझी. येस, मला वाटतं अजून कुठेतरी हँड रेस केलाय. अजून आपण एकाला संधी देऊयात. मग थोडं टाइमचं पण आपल्याला कन्स्ट्रेंट आहे. एक मिनिट. बोला दादा. मला नाव दिसत नाहीये तुमचं. एक मिनिट, मी थोडं परत मागे जातो. दादा बोला, तुम्ही हँड रेस केलाय. एक मिनिट. तुमचं नाव संतोष दिवटे सर, बोला. एक शेवटचा घेऊयात आणि मग पुढे जाऊयात थोडं. आय थिंक बाय अँड लार्ज आपण त्याच्यावरती वैयक्तिक पण चर्चा करू. मी म्हणतोय की बीइंग बिझी टू अर्न मनी इज कॉल्ड एज बिझनेस. येस संतोष सर, बोला. तुमची काही वेगळी व्याख्या आहे का? नमस्ते सर. नमस्ते, बोला.
नमस्ते. सुरुवातीला सर्व अक्षर मानव फॅमिलीला नमस्ते. मी नमस्कार. शिर्डी जवळ असतो. मी एक शेतकरी आहे. माझं एक फार्म हाऊस आहे, युगांकुर फार्म हाऊस. वा वा, तुम्ही सर्वात श्रीमंत बिझनेसमॅन छान. आहात आमच्या भारताचे. नाही असं काही नाही, आपल्या आई वडिलांची पुण्य आहे. तर व्यवसायाला मी असं बघतो, व्यवसाय म्हणजे काय, आता आता हल्ली तर 2 प्रकार आले. हा. एक फोन आला होता मला, सॉरी. अंतरप्रेनर म्हणजे एक नवीन काहीतरी सुरुवात करतोय की जगाला नवीन माहिती होतंय. बरोबर. आणि बरेचसे व्यवसाय तर कॉपी आहे. जसं माझा फार्म हाऊस आहे, तुम्ही मेडिकल फील्डमध्ये मेडिकल शॉप चालवताय, ते पूर्वी कोणीतरी चालवलेलं आहे. खूप दिवसापासून लोक व्यवसाय, किराणा दुकान नवीन टाकतोय आपण. पण व्यावसायिकाची एवढी तरी मानसिकता असावी, जर व्यवसाय उंच टोकाला न्यायचा असेल. आपण आधी कोणाच तरी ग्राहक झालेलो आहे. हो. सेम व्यवसायात आपण आता आज नवीन ओपनिंग करतोय किराणा दुकानची, नवीन ओपनिंग करतोय चप्पल दुकान, नवीन ओपनिंग करतोय ज्वेलरी शॉप, काहीतरी जे नवीन सुरू करायचंय त्याच्यात आपण कोणाच तरी आधी ग्राहक झालेलो आहे. आणि ते ग्राहक होताना आपल्याला आपलं पूर्ण समाधान झालं नाही किंवा आपल्याला काही सेवा कमी मिळतीये, आपण त्याच्या जागी असतो तर काय करू शकू, अशा उद्देशाने जर आपले व्यवसाय चालवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्यासारखे आपण वेगळे राहू, असं मला वाटतं व्यवसायात. नाही, हे तर म्हणजे बरोबर वेगवेगळं एकट्याने नवीन दुकान चालू करणं झालं. एक नवीन नाही दुकान. म्हणत मी काय बोलतो का, किराणा दुकान आता गावात 10 किराणा दुकान आहे, 11वं सुरू होतंय. 11व्याने नक्कीच प्रयत्न करावा का 10 पेक्षा वेगळा मी काय सेवा देऊ शकतो. बद्दल बोलताय, कॉम्पिटिशन मध्ये व्यवसाय कसा चांगला करावा ह्याच्याबद्दल बोलताय. मी परत येतो. येस, इट इज अ पार्ट ऑफ बिझनेस. हो, इट इज अ पार्ट ऑफ बिझनेस. मी म्हणतोय की बिझनेसची व्याख्या जी मी केली, मी म्हणतोय फार सोपी व्याख्या आहे. बिंग बिझी टू अर्न मनी. येस तो व्यवसाय, पैसे कमवण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी वाढणार नाही. अगदी पैसे कमवण्यासाठी व्यस्त राहणं म्हणजे व्यवसाय. बरोबर आहे का? येस, ते मान्यच, नो प्रॉब्लेम. ते तर म्हणजे खूप लोकांनी हँड केलाय. मला पर्सनली व्हॉट्सअप करा, आपण त्याच्यावरती फोनवरती चर्चा करू. आता थोडा वेळेच्या अभावी आपण थोडं पुढच्या टॉपिककडे जाऊयात. मी हा माझ्या मते जवळजवळ 1000वा कार्यक्रम घेतोय आणि बिझनेसची व्याख्याला अजून तरी ह्याच्यापेक्षा सोपी मला कुणी करून सांगितली नाही. मला डिबेट करायला म्हणजे वादविवाद करायला खूप आवडतात आणि मी फक्त एवढंच म्हणतो, 5 रुपयाची पैज लावायची, आपण एका टेबलवरती बसायचं आणि एकमेकांना क्रॉस करायचं. पण हे कशासाठी, तर भांडण कोण जिंकतं यासाठी नाही. ज्या वेळेला आपण डिबेट करतो ना, किंवा ज्या वेळेला आपण वादविवाद करतो, तर त्याच्यातून जी ज्ञानार्जन किंवा ज्ञानांची देवाणघेवाण होते. मी प्रत्येक वेळेला असं नाही, एकदम प्रामाणिकपणे सांगतो की माझा व्यवसाय किंवा माझा धंदा करत असताना, आतापर्यंत वाढत असताना, मी फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर म्हणवतो मी स्वतःला, आमच्या पिढीतला किंवा आमच्या घरातला. तर माझा व्यवसाय करत असताना मी एकच गोष्ट लक्षात ठेवतो की वादविवाद झाले पाहिजे. त्यासाठी आम्ही एक सेल्स अड्डा नावाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये दर महिन्याला एक प्रत्येक विभागातले, प्रत्येक शहरातले व्यापारी बंधू भेटावेत, व्यावसायिक बंधू भेटावेत. तर त्याला आणि त्यांनी एकमेकांशी गप्पा माराव्यात. पहिले तर नेटवर्किंग करावं, एकमेकांचे व्यवसाय जाणून घ्यावे. तर त्यालाही तुम्ही आवर्जून या. पहिला व्यावसायिक अड्डा भरवण्याचं आमचं नियोजन आहे 26 जानेवारीला. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये जिथे जिथे आमची कार्यकारिणी उभी आहे तिथे तिथं आम्ही हा व्यापारी अड्डा भरवणार आहोत. जिथे जिथे नाहीये तिथे तुमच्यासारखे आज जॉईन नवीन झालेले लोक, त्यांनी मला व्हॉट्सअप करा तुम्ही. आणि व्यापारी अड्ड्याची संकल्पना अगदी साधी सोपी आहे. 2 तास महिन्यातनं एकदा जे काही ओळखीची लोक आहेत आजूबाजूला, अक्षर मानवच्या संदर्भातून जी काही ओळखीची मंडळी भेटतील, त्यांनी एकत्र भेटायचंय. साधा सोपा चहा वडापाव खायचाय. खर्च 50 रुपयापेक्षा जास्त नसावा एकमेकांचा. सगळ्यांनी TTMM करून तो खर्च वाटून घ्यायचा आहे आणि एकमेकांचं ओळख करून घ्यायची आहे पहिले. आणि त्या ओळखीनंतर एकमेकांचा फायदा एकमेकांना कसा होईल या संदर्भात चर्चा करायची आहे. एक वेगवेगळे विषय, सुरुवातीची पहिली ही फक्त ओळखीची आपण अड्डा भरवतोय की एकमेकांची ओळख व्हावी म्हणून. नंतर प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगवेगळे व्यावसायिकतेच्या दृष्टिकोनातून विषय असतील. तर त्या विषयावरती बोलणारा तुमच्यापैकीच एक वक्ता असेल आणि तो वक्त्यांनी त्या विषयावरती बोलून त्याच्यावरती डिबेट करायचा आहे.
म्हणजे वादविवाद करायचे, जेणेकरून काय होईल की त्या विषयाची इतकी गहन आणि तो विषय हा आपल्या बिझनेसशी रिलेटेड असतील. तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्हाला माहिती करून देतो की कोविड मध्ये मला काही काम नव्हतं. म्हणजे काम खूप होतं. मी हेल्थ मध्ये व्यवसाय करतो, पण काम सगळं घडणंच चालू होतं. तर मला माहितीसाठी, माझ्या अचंबेसाठी सुद्धा मी 1,10,000 प्रकारचे बिझनेसेस आहेत आणि ते कसे चालतात ह्याच्यावरती वाचन करत होतो. तर आता विचार करा, जर आपण एक व्यावसायिक अड्ड्यामध्ये एक बिझनेस बद्दल एकमेकांबरोबर देवाणघेवाण करायची, वादविवाद करायचं ठरवलं, तर 1,10,000 तर विषय माझ्याकडेच आहेत की एवढ्या प्रकारचे विषय आपल्याकडे व्यावसायिक अड्ड्यामध्ये डिस्कस करण्यासाठी. आणि प्रत्येक व्यवसाय हा पैसे देऊन जातोच, फक्त तो कष्टानी चिकाटीनी करायचा असतो. आणि शेवटचा, मी दुसऱ्या टॉपिककडे येतोय माझ्या, मी त्याची पार्श्वभूमी तयार करत होतो आणि त्याच्या बरोबरीला तुम्हाला आपल्या व्यापारी अड्ड्याचं माहिती पण देत होतो. तर आपला दुसरा टॉपिक माझ्या मते जो आज फार महत्वाचा आहे की बिफोर स्टार्टिंग बिझनेस थिंक हाऊ आर यू गोइंग टू गेट सेल्स. शेवटी फिरून फिरून भोपळे चौकात काय येतं, बाबा धंदो कितनो होणं है, किती धंदा होणार, सेल्स. सेल्स म्हणजे विक्री. आणि राईटली सेड डॉक्टर अनुगा लोखंडे म्हणत होत्या मगाशी की विक्री, खरेदी विक्री. तर कुणीतरी खरेदी करेल तर तुमची विक्री होणार आहे. तर सगळ्यात महत्वाचं काय आहे धंदा चालू करायच्या आधी, तर आपण विचार करायचा आहे तो सेल्सचा. विक्री कशी होणार, ह्याच्यामध्ये एक दोन अभिप्राय घेऊयात. ज्यांनी आधीच्यासाठी हँड रेस केलाय त्यांनी आता तो हँड परत एकदा दाबून बंद करा. आणि मला असं म्हणायचंय, मी ह्या मताचा आहे की बिझनेस मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे सेल्स. ह्याला कुणाला माझ्याबरोबर, मी म्हटलं ना तुम्हाला वादविवाद करायला खूप आवडतात, ह्याला कुणाला वाद घालायचा असेल तर त्यांनी हँड रेस करा. चुकून हँड रेस झाला असेल तर मी तुम्हाला व्हिडिओ चालू करून बोलायला लावणार आहे. येस ताई बोला. सुमेधा शिवदास, अरे वा, आमची सुरेखाताईंची कन्या एकदम जोरात आहे. येस, बोल बोल बोल. म्हणजे मला याच्यासाठी वाद विवाद करायचे असं नाही, फक्त मला तुझ्या मम्मीच्या मोबाईल क्लॅश होतोय, आवाज रिपीट होतोय. मम्मीच्या मोबाईलला आयदर मम्मीला म्यूट करायला लाव किंवा तू हे कर. तू म्यूट झाली आता. हॅलो, हा आता तुझा आवाज येतोय. मम्मीला म्यूट करायला लाव म्हणजे आवाज डबल नाही होणार. हा बोल. तुमचा आवाजही येते सर मला. आला का आता? नाही तुझाच आवाज गेला दीदी, तू म्यूट वर गेलीस. येतोय आवाज आता? हो येतोय. My question is, my saying is, I am confidently saying this thing कि before starting any business, you should first think about what are you going to do about sales. मी म्हणतोय की धंद्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काही जी गोष्ट असेल ना, तर ती आहे विक्री. तुम्ही पहिले विक्रीची, हा मग बरोबर तर ऍड्रेस कशाला करते, मग ओके कर, थम्सअप दे. हा ज्याला कुणाला ह्याच्यात आवाज घालायचा. हा उमेशजी आमचे कार्यकारिणी सदस्य आहेत, बोला. सगळ्यात महत्वाचं आहे ते विक्री. विक्री व्यतिरिक्त काही आहे का? कोणाचा तरी मागे डबल आवाज येतोय. उमेश आवाज इको होतोय. रिपीट आवाज जसं म्हटलं सेल्स किंवा विक्री सर्वात महत्वाची आहे. हॅलो, हा बोला सर. बोरकर सर बोला, तुम्ही कंटिन्यू बोला. अरे तुमचा तो त्यांचा काहीतरी रेंजचा इश्यू आहे, त्यामुळे त्यांचा आवाज थांबून येतोय. बोला. ठीक आहे, मेसेज मध्ये टाईप करा. ओके. पुढे लिहिलं तरी अजून कोणी हँड रेस केलाय का? डॉक्टर अनघा लोखंडेंनी पण हँड रेस केलाय. डॉक्टर बोला, अजून काही म्हणजे ह्याच्याबद्दल तुम्हाला काही वेगळं मत आहे का? बिझनेस मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असते ती विक्री. आणि पहिले बिझनेस स्टार्ट करायच्या आधी कुठल्याही व्यावसायिकांनी विचार केला पाहिजे तो विक्रीचा, की माझी विक्री कशी होणार आहे. हाऊ am I going to get sales is the most important thing which you have to think before starting any business, and sales is the only thing in business which is important.
बाकी एव्हरीथिंग इज अलाइड टू सेल्स, शुड बी अलाइड टू सेल्स रादर. मला वाटतं कुणी नाहीये. येस, ऑफकोर्स माय डिअर फ्रेंड्स, आय एम सेइंग की आफ्टर ऑल इट इज सेल्स. द मोर यू सेल, द मोर यू जनरेट रेव्हेन्यू. नॉट नेसेसरी एव्हरी टाइम यू विल जनरेट प्रॉफिट, पण म्हणजे प्रत्येक वेळेलाच आपल्याला प्रॉफिट होईल असं नाही. काही वेळेला लॉस सहन करावा लागतो, बट लॉस शुड बी कन्व्हर्टेड इन टू प्रॉफिट लेटर. आणि तेच आपल्याला ह्या सेल्स गप्पा मार्फत शिकायचं आहे. हळूहळू वेगवेगळे वक्ते तुम्हाला ह्या सर्वांबाबत, मी स्वतः सेल्स मॅनेजमेंट आणि सेल्स ह्या विषयात तुम्हाला कसं जास्तीत जास्त अचीव्ह करता येईल, जास्तीत जास्त त्याच्यामध्ये तुम्हाला कसं पुढे जाता येईल ह्याबद्दल तुमच्याशी बोलत राहील या सेल्स गप्पा ह्या कार्यक्रमात. येस, पुढचा हाच प्रश्न आहे की वाय सेल्स मॅनेजमेंट इज इम्पॉर्टंट इन बिझनेस. त्याबद्दल आता आपण बोललो. मला वाटतं सेल्स मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन बिझनेस, बिकॉज विदाउट सेल्स देर इज नो मनी. विक्री झाली तरच पैसे येणार आहेत, आणि पैसे आले तरच त्यातनं प्रॉफिट एका लॉस येते कळणार आहे. राईट. आता आपण बघूयात अण्णा, बाबा, काका आणि दादा ऑफ सेल्स, ABCD ऑफ सेल्स. कुणाला काही हिंट आहे का? सुमेधा, तुला बोलायचं आहे का ABCD ऑफ सेल्स? थोडं ABCD म्हणजे काय किंवा आता आता ही गुड स्टुडंट झाली बरं का, आता हिला ऐकण्याच्या झोन मध्ये आली. नाही, बट अ स्टुडंट शुड ऑलवेज बी आस्किंग क्वेश्चन्स. यू शुड बी ऑलवेज अ चाइल्ड. आपण लहान मूल बनून कुठल्याही कार्यशाळेला, वर्कशॉपला किंवा कुठेही शिक्षणासाठी, ज्ञानार्जनासाठी जेव्हा जातो ना, तेव्हा पेशंटली पहिले ऐकणं फार गरजेचं आहे. बट यू शुड ऑलवेज आस्क क्वेश्चन्स ॲज वेल. जिथे जिथे तुम्हाला प्रश्न पडतील तिथे तिथे प्रश्न नक्की विचारा, असा आमचा आग्रह आहे. आणि सेल्स गप्पा आहेत, हे मोनोटोनस टॉक नाही, हे तुम्हाला नक्की मला आवर्जून सांगून द्यायचंय. तर ABCD ऑफ सेल्स म्हणजे तेच अण्णा, बाबा, काका आणि दादा ऑफ सेल्स. तर अण्णा म्हणजे आपण, मला वाटतं मराठीमध्ये अण्णा ही आजोबांना म्हणतात खरे उमेश? अण्णा इज ग्रँडफादर इन मराठी. येस. सो एनी गेसेस सुरेखाताई? एनी गेसेस? मोठे बाबा. ओके. एनी गेसेस? मोठा भाऊ. मोठा भाऊ. ओके. मला अण्णा आत्ता ग्रँडफादर किंवा मोठे बाबा असं म्हणायचंय, म्हणजे वडिलांपेक्षा कुणीतरी मोठं. तर एनी गेसेस? एनीबडी कॅन टेल मी व्हॉट इज अण्णा ऑफ सेल्स? काही गेस करता आलं तर? सेल्स करण्यासाठी सगळ्यात मोठी पायरी कुठली आहे? अण्णा. त्याच्याबद्दल मी नंतर बोलणार डिटेलमध्ये, आज फक्त हिंट देऊन जातो. कुणीतरी बोलायला कस्टमर. जॉन सर म्हणतात कस्टमर. सर जॉन सर प्लीज टाईप इट इन मेसेज ऑल्सो. अनघाताई तुम्ही पण जवळ आहात. मार्केटिंग. ओके. अण्णा ऑफ सेल्स विल बी मार्केटिंग. बर. ओके. जॉन सर सेज कस्टमर. ओके. व्हेरी क्लोज जॉन सर. किरण सोनवणे, आमचे आजचे उद्योजक, ज्यांचं आम्ही इथे इंट्रोडक्शन देणार आहोत, ते म्हणतात प्रोडक्ट. बरोबर आहे, सेल्स साठी प्रोडक्ट पण गरजेचा असतो. पण ते अण्णा कसे होतील रे? ते तर बच्चू झालं ना. तेच तर बच्चू आहे. त्यांना तर ह्या ABCDनी नरिश करायचंय. सेल्स, विक्री करायची आहे त्याची. गुड 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 ट्राय. बट सुधीरजी, अण्णा सेल्समन. सेल्स पर्सन. अरे व्हेरी गुड ट्राय, व्हेरी गुड ट्राय. सेल्स पर्सन फार नंतर येतो बरं का, हे माझ्या मते. आता जाऊ देतो, आता इथे थांबतो मी. आता मी अण्णा कोण ते सांगतो, बाबा कोण ते सांगतो, काका कोण ते सांगतो, आणि दादा कोण ते सांगतो. बरोबर आहे. सुमेधाताईंनी लीड्स असं दिलेलं आहे. अण्णा म्हणजे लीड्स. येस सुमेधा, यू आर व्हेरी क्लोज. जॉन सर वॉज व्हेरी क्लोज. द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज टू डिफाईन युअर मार्केट. सो अण्णा बिकम्स युअर मार्केट. की मी जर समजा माझं बच्चू प्रोडक्ट आणलेलं आहे, तर मला त्याचं करिअर काय करायचंय आणि कुठे करायचंय. मी जर पुण्यात असेल तर त्याला मराठी मीडियम शाळेत घालणं योग्य, कारण मराठी भाषा पण आली पाहिजे, किंवा इंग्लिश मीडियम शाळेत घातलं तरी मराठी भाषा त्याच्यामध्ये आहे का हे बघणं योग्य. तर म्हणून फॉर सेल्स टू हॅपन, व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज टू डू युअर मार्केट सर्वे. की मी ज्या मार्केटमध्ये काम करणार आहे
त्या मार्केटमध्ये माझं हे बच्चू, माझं हे प्रोडक्ट मोठं होऊ शकणार आहे का. आता येऊयात बाबाकडे. सो इफ यू आर टेकिंग नोट्स, प्लीज टेक डाऊन दिस नोट्स अँड वी कॅन टॉक ऑन इट लेटर. मे बी गप्पा आहेत, जर कुणाला ह्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर आपण त्याचा परत एकदा सॉल्व्ह करू तो विषय. पण व्हॉट आय फील इज व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम माय पर्स्पेक्टिव्ह टू in sales, the most important thing, the first thing which a businessman should always consider is the market research. Research your market. The Baba or the father of sales ज्याला आपण म्हणतो, ते very close was somebody, Dr. Anagha I guess, is marketing. त्या मार्केटिंग मध्ये मार्केट रिसर्च झाल्यानंतर त्या बेसिस वरती आपण आपले प्लॅन्स बनवतो. प्रमोशनल प्लॅन्स असू शकतील, त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन प्लॅन्स असू शकतील. ऑल दिस कम्स अंडर मार्केटिंग. नाव काका म्हणजे वडिलांचा शेजारचा भाऊ इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट व्हॉट टाइप ऑफ सेल्स आर वी गोइंग टू गेट. म्हणजे ह्या सेल्सची रिकव्हरी कशी होणार आहे. सो काका ऑफ सेल्स बिकम्स रिकव्हरी. कारण ते पैसे आपल्या हातात कसे आणि कशा पद्धतीने येणार आहेत हे फार इम्पॉर्टंट आहे. सो वी शुड बी knowing this before doing sales, that how is my recovery going to come. मग त्याच्यात वेगवेगळ्या गोष्टी आपण जे म्हणतो की रिकव्हरी मध्ये किती दिवसांनी येते, म्हणजे क्रेडिट पिरियड, द टाइम ऑफ क्रेडिट विच आय हॅव टू गिव्ह इन द मार्केट, द कॅश सेल्स आहे की क्रेडिट आहे. सो हा त्यांनी व्हॉट इज बाबा विचारलंय, तो बाबा इज फादर ऑफ सेल्स इज मार्केटिंग. Father of sales is marketing, or to be very specific, the promotional style or the promotion is father. Grandfather becomes your market research, father becomes your promotion, and the kaka or the cousin of sales becomes your recovery. Very important की मला recovery कशी येणार आहे. And then the after all, दादा म्हणजे जो मोठा भाऊ म्हणून नरिश करणार आहे सेल्सला, विक्री करणार आहे. ऍक्च्युली मला वाटतं कुणीतरी म्हटलं होतं, राईटली सेड, ही इज द सेल्समन. यू युअरसेल्फ कॅन बी अ सेल्समन. अ बिझनेसमन इज ऑल्सो अ सेल्समन. You yourself can be a salesman, or you might be delegating somebody your sales. You should be giving specific promotional activity. त्यांना बाबांनी नरिश केलं पाहिजे आपल्या दादाला की जे प्रमोशनल ऍक्टिव्हिटी स्पेसिफिकली बोलतील, आणि रिकव्हरी त्यांना कशी आणायची हे काकांनी त्यांचे कान उघडले पाहिजे, आणि त्याप्रमाणे सेल्स मन तयार होतो. सो दादा बिकम्स सेल्समन. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज सेशन ऑफ माइंड. आज मी एवढे 4 गोष्टींची चर्चा करून थांबतो. मी एकदा थोडं समरी करतो माझ्या आजच्या स्पीचची, ज्याला आपण म्हणू की पहिला टॉपिक मी घेतला व्हॉट इज बिझनेस. मी फार सोपं केलं. एनिथिंग विच कीप्स यू बिझी टू अर्न मनी इज कॉल्ड एज बिझनेस. सो इफ यू आर टेकिंग नोट्स, आय हॅव रिपीटेड इट, प्लीज नोट इट डाऊन. बिफोर स्टार्टिंग बिझनेस, थिंक हाऊ आर यू गोइंग टू गेट सेल्स. म्हणजे त्याच्यावरती मी आलो की व्हॉट इज मोस्ट इम्पॉर्टंट इन स्टार्टिंग बिझनेस इज दॅट यू शुड फर्स्ट डिफाईन हाऊ आर यू गोइंग टू गेट सेल्स. सो माय डिअर फ्रेंड्स, if you have started, or if you are starting sales, or if you are new to the business, or if you are planning to start business, first define how are you going to get sales. Why sales management is most important is business. That very simple and one word answer is sales is the only thing which will generate revenue. So every activity in your business should be aligned towards sales. सेल्स मध्ये काय काय पार्ट येतात, सेल्स सायकोलॉजी काय असते ते आपण पुढच्या सेशन मध्ये पाहणार आहोत. अँड ऍज आय सेड, अण्णा, बाबा, काका अँड दादा ऑफ सेल्स. इथं ए बी के डी नाही करता आलं. काही लोक काकाला CKA पण करतात, आणि CA पण कात होतं, CAN कॅन म्हणून काका, तर ते पण आपण इथे ABCD असं उच्चारलंय. तर ABCD, अण्णा बिकम्स, ऍज आय सेड राईटली, अण्णा बिकम्स युअर मार्केट रिसर्च. Baba means father. Father becomes your promotional strategy. C, Kaka. Kaka becomes your recovery, which is very much important. And D, Dada. Dada means the big brother. Big brother becomes your salesman or
you yourself, the salesperson, which is very important about sales. From my end, for today, only this much. I will hand over the session to Leela Sonone Tai with the next topic of Sales Gappa. Leela Sonone Tai, the pitch is all yours. Thank you. येस येस येस, थँक्यू सो मच. एक ना छानस असं क्लॅप करूया सगळ्यांनी सरांसाठी. ही गेव अस व्हेरी गुड इनपुट्स, सो थँक्यू सो मच सर. आणि हे छान वाटलं ऐकायला. ABCD आपण नेहमी ऐकतो, तर ते अण्णा बाबा काका दादा हे मस्तच वाटलं ऐकायला. आणि ही माझी पहिली वेळ आहे तुमच्या सगळ्यांसोबत नॉलेज शेअरिंगची किंवा सेमिनार शेअरिंगची. तर मला मस्त वाटलं. सगळ्याच्या सगळे एन्थुसियास्टिक आहेत, आपल्या आपल्या लेवलला तगडे आहेत एकदम. थँक्यू थँक्यू सो मच सर. मी जी सर बोला. आवडलं असेल तर परत कमेंट बॉक्स मध्ये आपल्या मेसेज नक्कीच आवडलं म्हणून टाईप करा. प्लीज टाईप लाईक इट इन द कमेंट बॉक्स इफ यू हॅव लाईक इट. और जसं उमेश जी सारख्या टाळ्या वाजवून थम्सअप देऊन मला प्रोत्साहन देत आहेत, तसं प्रोत्साहन दिलं तरी सोनोनींना पण द्या. त्यांच्या स्पीचला किंवा त्यांचं जे काही वक्तृत्व असेल आज तुमच्यासाठी जे काही ते घेऊन येत आहेत त्याला पण तसंच प्रोत्साहन द्या. थँक्यू व्हेरी मच लीलाताई. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. सो लेट अस स्टार्ट. आपण आता हे करूया, स्टार्ट करूया. माझं PPT दिसतंय का? थोडस PPT जॉईन करताना मला एक हे वाटत होती अडचण. आता दिसतंय हे PPT नवीन? ओके. सो हॅलो एव्हरीवन, आय एम सो हॅपी की तुमच्या सगळ्यांसोबत आता कनेक्ट होता येतंय आणि छान वाटतंय सगळ्यांशी बोलून, सगळ्यांचे पॉइंट ऑफ व्ह्यू ऐकून. आणि तुम्ही सगळे किती इंटरेस्ट घेतायत या सेशनसाठी किंवा या सगळ्या गोष्टीसाठी, तर मस्त वाटतंय. आय एम मिसेस लीला हर्षद सोनवणे. सरांनी सांगितल्याप्रमाणे गेली 16 वर्ष ट्रेनिंग, काउन्सिलिंग आणि बिझनेस कन्सल्टिंग सेक्टरमध्ये काम केलेलं आहे. बऱ्यापैकी एज्युकेशन सेगमेंटमध्ये माझं काम आहे, ट्रेनिंग सेगमेंटमध्ये काम आहे. त्यानंतर मग मी ऑन्टरप्रिनरशिप डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा काम केलं आणि बरेचसे सक्सेसफुल ऑन्टरप्रिन्युअर्सला त्यांच्या स्वप्नाकडे नेण्याचा माझा प्रयत्न यशस्वी झाला. आणि त्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना मला सांगायला आवडेल की अक्षर मानवमध्ये मला आपल्या माननीय ज्योतिताई लांडगे आहेत, त्यांनी इंट्रोड्यूस केलं. आमची त्यावर चर्चा झाली आणि त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि त्यानंतर मग परेश सर आणि विनोदजी बर्वेंनी विश्वास दाखवला, त्याकरता मी त्यांची मनापासून आभारी आहे. सो थँक्यू सो मच. आपण जसं सरांनी मागे तुम्हाला शेअर केलं होतं की आपण एक पूर्ण 3 महिन्यांचा एक पूर्ण टॉपिकची एक लिस्ट बनवलेली आहे, ती लिस्ट शेअर केलेली आहे. तर प्रत्येक टॉपिक हा अभ्यासपूर्ण आणि विचार करून बनवला गेलेला टॉपिक आहे. त्याच्यामुळे जे सगळे लोक आज जॉईन झालेले आहेत, तर मी सगळ्यांना विनंती करेल की आजही जॉईन व्हा. इथून पुढच्या प्रत्येक सेल्स गप्पाला जॉईन व्हा आणि आपल्यासोबत जितक्या जास्तीत जास्त लोकांना जॉईन करता येतील त्यांनी जॉईन करा. आणि बाकी आता जरी 10 वाजलेले आहेत तरी मग घरातले काय म्हणतील किंवा काय वातावरण आहे घरामध्ये याची अजिबात चिंता करू नका, कारण की त्यांची सगळ्यात मोठी प्रॉब्लेम इथे बसलेली आहे, सेल्स गप्पा इथे. सो आय थिंक दे ऑल आर हॅपी. तर आपण आज जाऊया आपल्या पहिल्या सेशनकडे. तर चॅलेंजेस, मी बऱ्याच वेळा असं बघितलेलं आहे की बरेचसे ऑन्टरप्रिन्युअर असतात, काही वुमन ऑन्टरप्रिन्युअर असतात, काही बचत गट असतात. तर यांना सगळ्यांना ना काही छोटे 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 प्रॉब्लेम असतात. तर मला जे वाटतात ते सगळे मी इथे मेन्शन केलेले आहेत. पण पुन्हा एकदा आपली गप्पा आहे, चर्चा आहे, तर माझी अशी अपेक्षा आहे की आपण पण सगळ्यांनी हे सांगावं की नक्की एका उद्योजकाला, एका व्यावसायिकाला त्याचा व्यवसाय सुरू करताना, एखादी संकल्पना मांडताना साधारणपणे कुठल्या कुठल्या गोष्टींच्या अडचणी येऊ शकतात किंवा कुठले चॅलेंजेस त्यांना फेस करावे लागतात. सो आय एम इगर टू यू. मला पण ऐकायला आवडेल तुमच्या सगळ्यांकडनं. व्हेरी इम्पॉर्टंट चॅलेंज विच आय फील. हो सॉरी, आपण नियम बनवूयात. हँड रेस करायचा लीलाताई, जे वक्ते असतील त्यांनी विचारायचं, मग ते फक्त बोलतील, असा एक थोडा नियम करूया. ठीक आहे, आता तुम्ही हँड करा सर. तुम्ही कंटिन्यू करा सर. आता द मोस्ट इम्पॉर्टंट चॅलेंज विच आय फील इज स्टार्टिंग अ बिझनेस. गाडी चालूच होत नाही बऱ्याच लोकांची. कारण आता काय ओल्ड स्कूल्स मध्ये आपल्याला शिकवलं गेलंय की शाळा कशासाठी शिकायची, नॉलेज कशासाठी घ्यायचं, तर मोठा होऊन काय करायचं, तर चांगली नोकरी मिळवायची.
गावखेड्यांमध्ये आजही हेच शिकवलं जातं. अरे बरोबर. गाव पण मोठा होऊन नोकरीच का करायची? अरे आजूबाजूला एवढा धंदा पडलाय ना. करेक्ट. ते कोणी शिकवत नाही. तर सो स्टार्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हेरी काय इम्पॉर्टंट. चालू करायचं ह्याच कन्फ्युजन होत असतं लोकांना. करेक्ट करेक्ट करेक्ट. थँक्यू सो मच सर, थँक्यू. आता नेक्स्ट उमेश बोरकर सरांनी हँड रेज केलेला आहे, बोला. लॅक ऑफ नॉलेज आणि गायडन्सचा अभाव. ओके. म्हणजे बऱ्याच वेळा बिझनेस चालू करायचा असतो, पण त्याचं योग्य नॉलेज नसल्यामुळं किंवा आपल्याला योग्य मार्गदर्शन जर भेटलं नाही तर आपण चुकीच्या पद्धतीनं बिझनेस करतो किंवा चुकीच्या दिशेने जातो, ज्याच्यामध्ये आपली ग्रोथ होत नाही किंवा पाहिजे तसा सेल्स भेटत नाही. करेक्ट. परफेक्ट. थँक्यू सो मच फॉर युअर शेअरिंग. जॉन राज यांनी पण हात हे केलेलं, हँड रेज केलेला आहे. येस सर, बोला. Has mentioned the ideation, how it has to be, put into motion or traction. Any Okay. business. परफेक्ट परफेक्ट. करेक्ट. व्हेरी करेक्टली सेट. तर आपण असं करूया, ज्यांनी एकदा किंवा दोनदा त्यांचं मत व्यक्त करून झालेलं असेल तर आपण पुढच्या लोकांना चान्स देऊया, म्हणजे सगळ्यांनाच चर्चेची संधी मिळेल आणि प्रत्येक व्यक्तीचं जे मत आहे त्याच्यातनं आपल्या सगळ्यांना काहीतरी नवीन शेअरिंग आणि शिकायला मिळेल. ओके. सो माझ्या दृष्टीने आता 3 शेअरिंग आपले झालेले आहेत. तर ह्या 3 शेअरिंग नंतर ज्यावेळेस पुढचं एखादं कम्युनिकेशन असेल त्यावेळेस मग आपण बाकीचे जे आहेत तर त्यांना आपण हे करूया. इथे सुरेखा भाग्यवंत म्हणून एक नवीन मला दिसत आहे नाव हँड रेज केलेलं, तुम्ही बोलू शकता. असा प्रश्न पडू शकतो, म्हणजे मला पडतो काही वेळेला, की माझ्याकडे जे नॉलेज आहे जे देऊन मला काही अर्निंग करता येईल का, तर अशी सेवा पुरवणं हा बिझनेस होऊ शकतो का, असा प्रश्न मला पडतो. करेक्ट करेक्ट. ओके, येऊच शकतो 100%. थँक्यू सो मच मॅम, थँक्यू. ज्यांनी शेअर केलं त्यांच्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच. ओके. तर जेवढा आतापर्यंत मी अनुभव घेतला लोकांच्या संपर्कात जाणं, बोलणं आणि त्यांचे बिझनेस हँडल करणं ऍज अ मॅनेजमेंट कन्सल्टंट, तर मला समोर आलेले मुद्दे हे आहेत. ज्याच्यामध्ये पहिला मुद्दा हा आहे की बऱ्याच वेळा उद्योजकाला किंवा व्यावसायिकाला कन्सेप्ट विषयी क्लॅरिटी नसते की नक्की मी ह्या कॉन्सेप्ट मध्ये काम करण्यासाठी फिट आहे का, माझं स्वभाव, माझं पर्सनॅलिटी ट्रेट, माझं प्रशिक्षण आणि आजूबाजूचं जे वातावरण आहे आणि ही कॉन्सेप्ट मार्केटमध्ये चालेल की नाही चालेल, तर या कॉन्सेप्ट विषयीची क्लॅरिटी आपल्याला असायला हवी असं मला वाटतं. दुसरं सगळ्यात महत्वाचं कारण जे खूप लोक सांगत असतात, म्हणून पैसेच नाही हो बिझनेस सुरू करण्यासाठी. सो लॅक ऑफ फंड हा एक मुद्दा होऊ शकतो. तिसरं टेक्निकल नॉलेज. उमेश बोरकर सरांनी एकदम करेक्ट सांगितलं की टेक्निकल नॉलेज आपल्याला असणं, मग ते प्रोडक्ट मेकिंग असू द्या, ते सर्व्हिस डिझाईन करणं असू द्या, किंवा ते ट्रेडिंग असू द्या, किंवा ते रिसेलिंग असू द्या, तर त्याच्यासाठीचं जे टेक्निकल नॉलेज आहे ते टेक्निकल नॉलेज असणं खूप आवश्यक असतं. हे सगळं ज्यावेळेस उभं जरी राहिलं तरी आपल्याकडे ते मॅनेज करण्याची स्किल पण आवश्यक आहेत. तर मॅनेजमेंट स्किल हा पण एक महत्वाचा मुद्दा माझ्या दृष्टिकोनातून आहे. आणि ज्यावेळेस आपला बिझनेस एका पर्टिक्युलर लेवलला जाणार आहे असं आपल्याला दिसतं आहे की सक्सेस मिळत चाललेला आहे, तर आपलं नेटवर्क कशा प्रकारे आपण डेव्हलप करतो आहे याचं नॉलेज, याची माहिती आपल्याला असायला हवी. ओके. तर हे इथपर्यंतचे जे टॉपिक आहे हे माझं ऑब्झर्वेशन आहे. याच्याविषयी जर कोणाला बोलायचं असेल तर आता प्लीज हँड रेज करा. पहिला पॉइंट कन्सेप्ट विषयीची क्लॅरिटी, दुसरा लॅक ऑफ फंड्स, तिसरा टेक्निकल नॉलेज आणि चौथा मॅनेजमेंट स्किल्स. याच्या पूर्वी जे बोलले ते सोडून बाकीचे जे मेंबर्स आहेत त्यांच्यापैकी कोणाला बोला असं वाटतंय. सुजय कुलकर्णी सर नवीन दिसत आहेत मला. येस सर, बोला. जी सुजय कुलकर्णी सर, अनम्यूट व्हा अगोदर. सॉरी मॅडम. तर मला असं विचारायचं होतं की बिझनेस करण्याची बऱ्याच जणांना इच्छा असते, पण आपण खरंच बिझनेस करण्यासाठी किंवा आपण एंटरप्रेन्योर बनण्यासाठी आपण खरंच केपेबल आहोत का? कारण नोकरी करणं आणि बिझनेस करणं याच्यामध्ये फरक असतो आणि प्रत्येकालाच बिझनेस करता येईल असं आपण म्हणू शकत नाहीत. तर अशी काही टेस्ट वगैरे किंवा असं काय आहे का आपल्याकडे की आपण
ज्याच्यामधून आपलं स्वतःला आपण टेस्ट करू शकतो की Yes, आपण येऊया वी या आर रिअली विषयाकडे केपेबल येऊया. टू परफॉर्म बिझनेस. परफॉर्म बिझनेस, येस, या विषयाकडे आपण येऊया. आणि खूप इंटरेस्टिंग विषय तुम्ही सांगितला आणि हा एकदम बेस म्हणतो ना आपण, प्रत्येक विषयाचा पाया, प्रत्येक व्यवसायाचा पाया तो असू शकतो. अजून मला इथे सुमेधा शिवदास दिसतात. येस, बोला. मॅम, मला असंही वाटतं की जेव्हा मी पुण्यात खूप मोठी झालेली आहे तेव्हा असं माइंडसेट लोकांचा बघितला की खूप पैसे कशाला हवेत. सो तो अगदीच बरोबर आहे किंवा नाही या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पण बिझनेस आणि जेव्हा आपण असं त्याच्याकडे बघतो की मी खूप प्रॉफिटसाठी बिझनेस करणार किंवा मी खूप पैसे कमवायला करणार, त्याला ते ॲप्रिशिएटेड नसतं माझ्या कम्युनिटीमध्ये, मराठी कल्चरमध्ये. सो तो माइंडसेटचा भाग वाटतो मला. ओके, व्हेरी गुड. थँक्यू सो मच फॉर शेअरिंग. परेश सर, यंग ऑन्टरप्रिन्युअर ऑफ अक्षर मानवचं अवॉर्ड लिहून टाका आता लगेच सुमेधा करता. आपल्याला ते द्यावंच लागणार आहे इन फ्युचर. ओके, येस सुधीर सर, तुम्ही काहीतरी शेअर करत होते. हा, नाही, मला सुमेधाचा मुद्दा पुढे न्यायचा आहे की त्याने बरोबर म्हटलं की म्हणजे काय होतं की घरापासूनच, म्हणजे एखादा बिझनेस सुरू करायचा एखाद्या व्यक्तीला, तर कुठेतरी त्याला घरातून प्रोत्साहन मिळणं अतिशय जरुरी आहे, सोसायटीतून प्रोत्साहन मिळणं अतिशय जरुरी आहे. आपल्याकडे काय होतं की डिमॉरलाइज करणारे जास्त असतात मॉरल सपोर्ट करणाऱ्यापेक्षा. तो सुद्धा कुठेतरी त्याच्या याच्यावर परिणाम होतो, त्याच्या आत्मविश्वासावर परिणाम, त्याचा घाव घातला जातो, त्याच्यामुळे तो मागे येतो. असं सुद्धा प्रकार होतात बरेच वेळा. हॅलो, कनेक्शन बहुतेक लीलाताईंचं गेलंय. होतील जॉईन परत, काहीतरी कनेक्शन एरर दिसतो. आल्या. येस, आले. माझा मुद्दा पोहोचला मॅडम. इतका छान ग्रुप असल्यानंतर मी कशी डिस्कनेक्ट होईल? काहीतरी झालं तर जरी लगेच पटकन बाय युनिव्हर्स कनेक्ट होऊन गेले. थँक्यू सो मच. येस सुधीर सर, प्लीज एकदा रिपीट करता माझ्यासाठी. हा, नाही, मला सुमेधाचा मुद्दा पुढे न्यायचा आहे की थोडंसं म्हणजे एखाद्याला जर व्यवसाय सुरू करायचा आहे तर त्याला, त्या व्यक्तीला अगदी घरातूनच कुठेतरी त्याला डिमॉरलाइज करण्याचे प्रकार होतात. असे बरेच प्रकार मी माझ्या जवळून बघितलेले आहेत. प्लस सोसायटीमध्ये पण त्याला तोच अनुभव येतो की सोसायटीतले लोक सुद्धा अरे कुठं भानगडीत पडतं, बिझनेसच्या मुकाट्यानं नोकरी कर आणि स्वतःचं घर चालव, बायका पोरं सांभाळ, असं जेव्हा म्हटलं जातं तो थोडा म्हणजे ज्याला कॉन्फिडन्स तो डिमॉरलाइज होते तो व्यक्ती. असे सुद्धा प्रकार होतात. त्याच्यामुळे परफेक्ट, खूपच छान. आय एम व्हेरी हॅपी की इतकं सिन्सिअरली आणि इतके मनापासून. नाही, हे अनुभव स्वतः घेतलेच मॅडम, म्हणून हे स्वतः घेतो अनुभव म्हणून बोललं जाते. ग्रेट. थँक्यू सो मच सर, थँक्यू व्हेरी मच फॉर शेअरिंग. सो मला आता कळतंय की आपलं आता ना छान कनेक्ट व्हायला लागलेलं आहे सगळे विषय आणि आपले सगळ्यांचे विचार पण कनेक्ट व्हायला लागलेत. त्याच्या पुढचा मुद्दा माझ्या समोर आहे की मार्केटिंग स्ट्रॅटेजीज. तर मार्केटिंग स्ट्रॅटेजीची बाप व्यक्ती आपल्याकडे आहेत, परेश गांधी सर, त्याच्यामुळे त्याच्याविषयी मी नको बोलायला. ओके, फॅमिली सपोर्ट हा विषय आता इतक्यातच सुधीर सरांनी सांगितला की येस, तो पण खूप इम्पॉर्टंट विषय आहे की आपण काहीही ठरवू, आपण काहीही विचार करू, पण आपल्या फॅमिलीमध्ये जर सपोर्ट करणारे नसतील तर अडचण येऊ शकते. आणि याचा कॉन्ट्रास्ट जर विचार केला आपण की एखाद्या फॅमिलीमध्ये असं असेल की तू कर, मी आहे तुझ्या पाठीमागे, असं जर असेल ना, तो बंदा फिर जीत जाता है, आगे चला जाता है चांगल्या पद्धतीने. करेक्ट. आणि अजून एक महत्वाचं मला असं वाटतं की हे सगळे जे विषय आहेत ना, या सगळ्यांपेक्षा खूप इम्पॉर्टंट तो मी शेवटी टाकला कारण मला त्याच्यावर जास्त फोकस करायचा होता. सेल्फ कॉन्फिडन्स. तुम्हाला काय वाटतंय स्वतःविषयी? हाऊ मच यू आर कॉन्फिडंट अबाउट युअर सेल्फ? तर तुम्ही जर स्वतःविषयी जर कॉन्फिडंट असाल आणि तुम्हाला जर वाटतंय की बॉस या बात में दम है, तर लागू द्या वेळ की थोडस आपण काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न करू. लोक आपल्याला वेडं म्हणतील, पण वेडे लोकच इतिहास रचतात आणि शहाणे लोक नंतर तो इतिहास वाचतात. सो माझ्या दृष्टिकोनातून सेल्फ कॉन्फिडन्स हा जो पार्ट आहे, हा जो पोर्शन आहे, हा खूप महत्वाचा आहे. राईट. मी पुन्हा एकदा डिस्कनेक्ट करते माझं पीपीटी आणि मला जी पुढची जी लिंक शेअर करायची ना, ती लिंक मी शेअर करते कारण की मला असं जाणवतं की त्याचं जे ऑपरेटिंग आहे ते ऑपरेटिंग तसं होत नाहीये. मग आता याच्यामध्येच मी काय केलं की हे सगळे प्रॉब्लेम प्रत्येक व्यक्तीला फेस करावे लागतात आणि प्रत्येक व्यक्ती ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स मधनं जात असतो. सो व्हॉट इज द सोल्युशन देन? एक सेकंड होल्ड करते मी. माझी स्क्रीन दिसते तुम्हाला सगळ्यांना? हो, दिसते मॅडम. दिसते ना? अच्छा,
इज प्रेझेंटिंग असं आलंय, स्क्रीन नाही दिसत. फक्त फोटो दिसतोय. एकच सेकंड, पुन्हा एकदा प्रयत्न करते. हे थोडस टेक्निकल मध्ये कोण आहेत आपल्याकडे? विनोदजी बर्वे आहेत किंवा बाकी असतील तर त्यांच्याशी बोलून पुढच्या वेळेस जरा प्रॉपर करून घेऊया आपण. बरोबर सर. आता जे आहे तर त्याच्याकरता मी थोडीशी माफी मागते तुमची सगळ्यांची. येस, विनोद इज प्रेझेंटिंग आणि खाली एक 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 ना वाईनचा ग्लास असतो, त्याच्यावरती क्लिक केलं ना की पीपीटी मोठी दिसते. ओके. नाही, आणि बाकीच्यांना पण ती हे करता येते, म्हणजे तिला एनलार्ज करता येते स्क्रीनवर. मला त्याचं एनलार्ज केली की मला स्पष्ट दिसते आता. अच्छा. सो त्याच्यावर मग काय सोल्युशन घ्यायचं? तर त्याच्यावर सोल्युशन करता परेशजींच्या, आमच्या विनोद सरांच्या आमच्या भरपूर गप्पा झाल्या आणि त्याच्यासाठीच आता हा आपण प्रोग्राम ऑर्गनाईज केलेला आहे. आणि ह्या प्रोग्राम मध्ये काय करणार आहे आपण? तर सगळ्यात पहिली गोष्ट, बडा बिझनेस. आपण जेवढा आतापर्यंत विचार केला असेल ना त्याच्या 10 पट आपला बिझनेस कसा न्यायचा याच्याविषयीच्या स्ट्रॅटेजी, याच्याविषयीचा ऍक्शन प्लॅन आणि याच्याविषयीचं इम्प्लिमेंटेशन, याचे स्किल्स आपण सगळे शिकणार आहोत. जसं आता माझ्याकडे काही नॉलेज आहे मी शेअर करणार आहे, पण तुमच्या सगळेकडे पण काहीतरी असेल. तुम्ही पण सगळे तगडे आहात तुमच्या क्षेत्रामध्ये, त्याच्यामुळे त्याच्यातनं पण शेअरिंग होऊ शकतं, राईट? तर हे सगळं आपण शिकणार आहोत. तर मला असं वाटतं होप इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये सतत एक आशेची एक ज्योत आहे ती आपण सतत तेवत ठेवलेली पाहिजे. त्याबरोबर सेल्फ कॉन्फिडन्स असायलाच पाहिजे, नो डाऊट अबाउट इट. सेल्फ कॉन्फिडन्स चाहिए. त्यानंतर लर्निंग अप्रोच. बऱ्याच वेळा असं होतं एका विशिष्ट वयानंतर किंवा एका काही अनुभवानंतर असं होऊन जातं की लर्निंग अप्रोच नाही राहत, मग रिजिडिटी येऊन जाते, कम्फर्ट झोन येऊन जातो. तर तो कम्फर्ट झोन तोडून व्हॉट एव्हर मे बी माय एज, आज माझं काहीही वय असू द्या, आज माझं कुठलाही कम्फर्ट झोन असू द्या, तो ब्रेक करून मी माझं जे उद्देश आहे, माझं जो लक्ष आहे तो मी मिळवणारच. ह्या अप्रोचने आपल्याला पुढे जायचं आहे. आणि फोकस, आपल्या समोर एक बिझनेस आहे, 2 आहे, 3 आहे, पण त्याचा अल्टिमेट फोकस काय आहे याची क्लिअरिटी आपण सगळे आपल्या याच्यामध्ये घेणार आहोत, बरोबर आहे? आणि मला आपल्या ग्रुपमध्ये असे एक्स्ट्रीम पॅशनेट लोक हवी आहेत की जे म्हणतील की बरेचशी बोला, लीला मॅम बोला, काय करायचंय आणि कसा आम्ही आमचा बिझनेस नेऊ, कसे 1 कोटीचे 10 कोटी करू. इतक्या पॅशन लेवलला आपल्याला आपली सगळी टीम हवी आहे. फाईन. आणि स्वतःमध्ये विश्वास, तो तर मी सांगितलंच आहे तुम्हाला पॉईंट. आणि याच बरोबर आपण सक्सेस हॅबिट्स जे असतात, जे लोक आतापर्यंत सक्सेसफुल झालेले आहेत किंवा जे सक्सेसफुल होऊ पाहतात, ज्यांनी प्रूव्ह केलंय स्वतःला जगाच्या पाठीवर, तर अशा सगळ्या लोकांच्या काय सक्सेसफुल हॅबिट आहे, काय बिझनेस हॅबिट आहेत, काय त्यांचा ऍक्शन प्लॅन असतो, त्यांचं धोरण काय असतं, प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय असतो, ते कशा पद्धतीने डील करतात प्रत्येक गोष्टीसोबत, हे सगळं कॉन्व्हर्सेशन, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. हे सगळे स्किल आपण ऍब्झॉर्ब करणार आहोत आणि ह्या सगळ्या सोबतच आपण पुढे जाणार आहोत, राईट? तर हे आता मी जे पॉइंट मांडलेले आहे याच्याविषयी कोणाला काही मत मांडायचं आहे? एकदम व्यवस्थित आहे मॅडम. थँक्यू. कोण हँड रेज करते का? एखादं मत शेअरिंग आहे काही कोणाचं याच्याविषयी? ओके, सो आय थिंक सगळे चार्जअप झालेले आहेत. प्रत्येकाला माझं शेअरिंग आवडलेलं आहे आणि येतो बस ट्रेलर था बॉस, पिक्चर अभी बाकी आहे. जसं जसं आपण सुरू करू तसं एक 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 गोष्ट पुढे जाऊ. आपल्याला सगळ्यांना बिझनेसमध्ये खूप सक्सेसफुल व्हायचं आहे, खूप पैसा कमवायचा आहे, खूप श्रीमंत व्हायचं आहे. त्याचबरोबर एक चांगला व्यक्ती, एक कुटुंबातला एक चांगला व्यक्ती, एक प्रेमळ व्यक्ती, एक यशस्वी व्यक्ती, समाजातला एक प्रतिष्ठित व्यक्ती बनायचा आहे. सो नेम फेम भी चाहिए, पैसा तर मागताय बॉस, वो भी चाहिए. तर हे सगळं घेऊन आपण पुढे जाणार आहोत. तर माझं आतापर्यंतचं जे शेअरिंग होतं ते शेअरिंग मी इथे पूर्ण करते आणि प्रत्येक सेशनला माझ्याकडून एक टॅगलाईन तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहे आणि सेशन संपताना जो फीडबॅक फॉर्म तुम्हाला मिळणार आहे त्या फीडबॅक फॉर्म मध्ये तुम्ही ती टॅगलाईन मेन्शन करायची, तेव्हाच मला कळेल की तुम्ही माझं सेशन अटेंड केलेलं आहे. तर आजची टॅगलाईन अशी आहे,
एकदम मनापासून ऐका. आजची टॅगलाईन अशी आहे, शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकले नाही. ओके, सो थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. परेश सर, ओव्हर टू यू. थँक्यू लीलाजी. उत्कृष्ट सेशन, व्हेरी मोटिवेटिंग. मला वाटतं सगळ्यांनाच ते आवडेल, आणि जर आवडला असेल तर जरा टाळ्या उमेश बोरकर सर देत आहेत तसे अंगठे, थोडे यस अरुंधतींनी दिले तसे काही पुष्पगुच्छ, आणि ऑफकोर्स माझं सेशन जे असेल ते थोडं अथॉरिटेटिव्ह असेल, आणि लीलाताईंचं सेशन जे आता चाललेलं आहे ते मोटिवेटिंग असेल. सो whosoever you feel that the session is going, और त्याच्यामध्ये काही चेंजेस पाहिजे तर आम्हाला वैयक्तिक नक्की मेसेज करून कळवा. आपण बॅक टू बॅक हे 50 सेशन ठेवणार आहोत, तर त्यामुळे तुमच्या प्रत्येक प्रश्नांना सेल्स गप्पामध्ये उत्तर मिळेल अशी आमची खात्री बाळगा. आणि जरी ह्याच्या चर्चेमध्ये म्हणजे सेल्स गप्पाच्या चर्चेमध्ये जरी तुम्हाला प्रश्नांची उत्तरं नाही मिळाली तरी तुम्ही समजा मेसेज बॉक्समध्ये किंवा आमच्यापैकी कुणालाही, आमची अक्षरमानव कार्यकारिणी आहे व्यापार विभागाची, लीला सोनोनेताई वक्त्या आहेत, मी वक्ता आहे, कुणालाही जरी तुम्ही मेसेज केला की सेल्स गप्पाबद्दल मला हा प्रश्न होता किंवा त्यातल्या कुठल्याही टॉपिक बद्दल काही प्रश्न होता, तर तो तुम्ही सांगा. आम्ही प्रत्येकाचे प्रश्न सोडवण्याचा नक्की प्रयत्न करू. आमची हीच अपेक्षा आहे की ह्या सगळ्या सेशन्स मधून, अर्थातच आम्ही दोघं फक्त सेशन घेणार आहोत असंही नाहीये, टोटल 50 सेशन असणार आहेत. तुम्हाला त्याच्यामध्ये अजूनही काही तगडे वक्ते किंवा तगडे बिझनेस पीपल आपल्या बरोबर जोडणार आहेत. असेच काही अनुभवी बिझनेस स्पीकर्स आम्ही सेल्स गप्पामध्ये एक छोटा उपक्रम असा पण राबवतो आहे की वेगवेगळ्या बिझनेसेस बद्दल लोकांना कळलं पाहिजे. तर वेगवेगळ्या ब्रँड्सच्या सक्सेस स्टोरी बद्दल किंवा त्याच्या डिमोरलायझेशन बद्दल किंवा त्यांच्या काय व्यथा होत्या ते आपल्याला कळल्या पाहिजे. तर आम्ही ह्या सेल्स गप्पा ह्या कार्यक्रमात, प्रत्येक कार्यक्रमात 2 बिझनेसमन्सला आपला बिझनेस सादर करायचा आम्ही संधी देणार आहोत. प्रत्येक बिझनेस मध्ये म्हणजे आपल्याकडे ह्या 50 सेशन बॅक टू बॅक जर झाले तर किती बिझनेसेस होतील? तर 100 वेगवेगळे बिझनेसेस किंवा बिझनेसमनची स्टोरी आपण शॉर्ट मध्ये ऐकणार आहोत अर्थातच, पण शॉर्ट मध्ये सुद्धा ती चांगलीच ठरेल असं मला वाटतं. तर असेच आजचे निवडलेले 2 बिझनेसमन हे सुद्धा फार गरजेचा असा बिझनेस इथे करतात. तर मला वाटतं मी थोडा त्यांना मंच देतो. आजचे आपले पहिले बिझनेसमन जे आहेत त्यांचा इंटरव्ह्यू लीला सोनोनेताई घेतील. इंटरव्ह्यूचे प्रश्न फार साधे सोपे आहेत. इंटरव्ह्यू स्वरूपाचं ह्यासाठी केलंय की प्रत्येक बिझनेसचा प्रत्येक पैलू इम्पॉर्टंटली जे लोकांना कळायला पाहिजे तो ह्याच्यामध्ये बोलला जावा. तर आजचे आपले पहिले जे बिझनेसमन आहेत त्यांचं नाव आहे सुधीरजी देशमुख. मी आता मंच सुधीरजी देशमुख आणि लीलाताईंना देतो की त्यांनी घ्यावा. आणि पुढचे आपले वक्ते जे आहेत ते किरण सोनवणे जे आहेत त्यांचाही तुम्हीच इंटरव्ह्यू घ्यावा, त्यांना तुम्ही पुकारावं ह्यांचा इंटरव्ह्यू झाल्यानंतर. आणि मग आपण ह्याच्या समीक्षा किंवा शेवटाकडे जाऊ. आपल्या आजच्या ज्या चेअरपर्सन किंवा समीक्षक आहेत ज्योती लांडगेताई, त्यांचं आपण अभिप्राय घेऊ की ह्या एकंदरीत सेशन बद्दल त्यांना काय वाटलं, आणि मग आपण आपल्या शेवटाकडे जाऊ. थोडं डिले होत आहे, प्लीज बेअर विथ अस. थोडं 10च्या ऐवजी 10:30 होत आलेत. अजून एक पुढचा 20 मिनिटं कार्यक्रम चालेल मे बी. आज थोडा उशिरा सुरू झालेला आहे त्यामुळं उशिरा संपवतो आहे. ते 3 इडियट्स सारखं आम्ही करतो आहे कारण शेवटचा महत्वाचा सेशन इथे आम्ही महत्वाचाच ठेवलेला आहे की 2 वक्ते, 2 बिझनेसमन आम्ही बोलले, त्यांची स्टोरी तुम्हाला ऐकायला नक्की आवडेल. त्यामुळे हा कार्यक्रम नेहमी आम्ही शेवटीच ठेवणार आहोत. बरोबर. आणि अजून एक मला एक नोटीस शेअर करायची होती की हे जे वाक्य मी सांगितलं हे सगळ्यांनी जर तुम्ही टाईप केलं आता मेसेजमध्ये तर तुम्ही सगळे त्याची एनर्जी फील कराल. तर जोपर्यंत मी सरांसोबत शेअर करते साईड बाय साईड तुम्ही ऐकू पण शकता आणि त्याचबरोबर तुम्ही हे सगळं वाक्य टाईप करू शकता. तर बघा 34 मेंबर्स आणि हे 6 तर 40 जणांची एनर्जी, केवढी मोठी एनर्जी होऊन जाईल. सो ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी टाईप करा. शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही. राईट.
तर आपण वळूया आपले आजचे जे गेस्ट आहेत, गेस्टच म्हणूया आपण थोड्या वेळ करता त्यांना, कारण की ते त्यांचं बिझनेस प्रेझेंटेशन देणार आहेत. सुधीरजी नमस्कार, थँक्यू सो मच तुम्ही अवेलेबल राहिलात. तर आता मला थोडक्यात तुमचा परिचय आणि तुमचा बिझनेस याच्याविषयीचा थोडक्यात परिचय जाणून घ्यायला आम्हाला सगळ्यांना आवडेल. बरोबर. नमस्कार, मी सुधीर देशमुख. मी साधारणतः गेली 25-26 वर्षे पत्रकारिता क्षेत्रामध्ये आहे. पूर्वी अनेक वृत्तपत्रांमध्ये मी प्रिंट मीडियामध्ये कामं केलेली आहेत. आता मागच्या वर्षीपर्यंत प्रिंट मीडियामध्येच मी काम करत होतो. माझा प्रवास सकाळ, दैनिक देशोन्नती, सकाळ, त्याच्यानंतर दिव्य मराठी, नवभारत अशा अनेक वृत्तपत्रांमधून झालेला आहे. वेगवेगळ्या पदांवर माझा प्रवास झालेला आहे. पत्रकारिता क्षेत्र आज फार बदलत चाललेलं आहे. आता पत्रकारिता ही प्रिंट मीडियाकडनं इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल मीडियाकडे गेलेली आहे. त्यामध्ये सोशल मीडियाची मोठ्या प्रमाणामध्ये भर पडलेली आहे आणि ही एक डिजिटल क्रांती या माध्यमातून होते आहे आणि आमचं जे जर्नलिझम आहे ते बदलत चाललेलं आहे. आजच्या काळामध्ये जर्नलिझमचे 2 प्रकार झालेले आहेत, ज्याला आपण नेहमी शब्द ऐकतो, गोदी मीडिया आणि दुसरं पॅरलल मीडिया. आम्ही गोदी मीडियाचे अजिबात म्हणजे समर्थन करत नाही, आम्ही त्याचे सहयोगी नाही आहोत. आम्ही पॅरलल मीडिया आम्ही चालवतो आणि पत्रकारितेची खरी मूल्य ही जपली गेली पाहिजेत. जनतेपर्यंत खरी माहिती ही पोहोचली पाहिजे आणि त्यांचं भविष्य त्यांना त्यातून दिसलं पाहिजे, प्रतिबिंबित झालं पाहिजे, असा आमचा त्यातून प्रयत्न असतो. माझी एक ॲडव्हाइस मीडिया नावाची माझी एक फर्म आहे, जी बेसिकली मीडिया क्षेत्रातच काम करते, म्हणजे मीडिया पब्लिसिटी आणि ॲड एजन्सी म्हणून ती काम करते. त्याच्यानंतर प्लस माझं स्वतःचं एक न्यूज चॅनल आहे, वेब न्यूज 24 नावाने युट्यूब चॅनल आहे. माझं स्वतःचं न्यूज पोर्टल आहे, 3 भाषामध्ये मी ते न्यूज पोर्टल चालवतो आणि त्यातून बातम्या वगैरे आम्ही त्या प्रसारित करतो. पत्रकारिता हा आमचा बेसिक पार्ट आहे. त्याच्यानंतर माझी ॲड एजन्सी मी 2018 साली सुरू केली होती. उद्योग आधारमध्ये तिची नोंदणी मी केली होती. सुरुवातीला फार चॅलेंजेस आले. मी ऍक्च्युली तिकडे विदर्भात होतो आधी, अकोला, बुलढाणा या भागामध्ये मी पत्रकारिता केलेली आहे 2019 पासनं. कारण कसं आहे की तिकडे पत्रकारितेसाठी फार काही वाव नसतो तिथे, म्हणून मी ठरवलं होतं की पुण्याला आपण तिथे जाऊ. नंतर मी पुण्याला येऊन इथे स्थायिक झालो. पुण्यामध्ये इथे बेस आहे आणि हा माझा व्यवसाय जो आहे मी तो पुढे चालवतो आहे. चॅलेंजेस मला जे सांगितले गेले होते, चॅलेंज कोणतं होतं जे ट्रिक करून गेलं, म्हणजे मनाला स्पर्श करून गेले की बापरे आता काय चॅलेंज? माझं चॅलेंज तर इथंच प्रतिबिंबित होते माझं, की मी तिकडनं इथे पुण्यामध्ये आलो. कारण सगळ्यात मोठं चॅलेंज तेच तिथं होतं की सर्व्हाइव्ह करणं, या क्षेत्रामध्ये सर्व्हाइव्ह करणं फार कठीण आहे. कारण ज्या याच्यातून आम्ही येतो, म्हणजे अतिशय निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातून मी येत होतो, त्यामुळे अगदी पत्रकारिता क्षेत्राला जे उच्च शिक्षण लागते तेवढं शिक्षण माझं काही झालेलं नव्हतं सुरुवातीपासून. त्याच्यामुळे ते माझ्यासमोर खूप मोठं चॅलेंज होतं. तरी मी खूप चांगल्या प्रकारे या क्षेत्रामध्ये मी स्वतःला स्थापित करू शकलो, याचा मला अभिमान आहे. मी इथं पुण्यामध्ये आल्यानंतर मी 2 पुस्तकं लिहिलीत पत्रकारिता क्षेत्रामध्ये आल्यानंतर. एक त्यामध्ये कॉफी टेबल बुक आहे आणि एक एज्युकेशनवर पुस्तक आहे. ती पुस्तकं मी लिहिली आणि बस पत्रकारिता आजच्या काळात पत्रकारिता जबरदस्तपणे संघर्ष करते आहे. म्हणजे पत्रकारितेमध्ये 2 भाग आपल्याला स्पष्टपणे दिसतात, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे. तर ही जी पॅरलल पत्रकारिता, हिला आज प्रचंड चॅलेंजेस आहेत हिच्या समोर, परंतु आम्हाला युट्यूब सारखा एक मंच आम्हाला उपलब्ध झालेला आहे. बाकी ठिकाणचं आम्हाला प्रतिनिधित्व मिळत नाही, परंतु युट्यूबच्या माध्यमातून आम्ही आमचे जे विचार आहेत किंवा आमची जी पत्रकारितेची मूल्य आहे ती मूल्य आम्ही जपण्याचा प्रयत्न करतोय. आता मला असं सांगा की आता हा आपला ग्रुप आहे किंवा अक्षर मानवचं सगळंच मोठं कुटुंब आहे, या सगळ्या कुटुंबाला तुमच्या या नॉलेजचा, या बिझनेसचा कसा उपयोग होऊ शकतो? अगदी मला परिसरांनी जेव्हा अगदी तुम्ही छान प्रश्न विचारलाय. परिसरांचा माझा तसा परिचय होता मी नवभारतला असतानापासून, परंतु नंतर मी नवभारत मधून बाहेर पडल्यानंतर माझं स्वतःचं युट्यूब चॅनल वगैरे सुरू केलं, डॉक्टरांच्या मुलाखती घेणं सुरू केलं मी अनेक. तर त्यातून माझा परत संपर्क आला आणि मी त्यांचा खरंच म्हणजे अगदी आयुष्यभर ऋणी राहील त्यांचा. कशासाठी? फक्त की त्यांनी फक्त मला या अक्षर मानव नावाच्या अत्यंत चांगल्या, अत्यंत विशाल अशा म्हणजे जनसागरामध्ये म्हणू शकतो आपण, की त्यांनी मला या ठिकाणी आणलं. आणि मी तर सतत प्रयत्न आता करत राहणार आहे, कारण मला याची टॅगलाईन अतिशय आवडली की माणूस होऊया, माणूस जोडूया. खरंच म्हणजे माझ्या पत्रकारितेचा हा धागाच राहिलेला आहे की माणूस जोडूया आणि माणूस होऊया. आपल्याला माणसं घडवायची आहेत या माध्यमातून. तर अतिशय चांगलं फोरम आहे या ठिकाणी मला इथे मिळालेलं आहे. जस्ट आम्ही आता एक काय केलं की आता आपल्याला माहिती आहे की अक्षर मानवमध्ये आपले 70 विभाग आहेत आणि 70 विभागामध्ये अगदी प्रत्येक क्षेत्रातले, व्यवसायातले या ठिकाणी लोक कार्यरत आहेत.
तर अशा स्थितीमध्ये जसं आता आपण तुम्ही जसं बिझनेसमध्ये आणि लोकांचे बिझनेस बिल्डअप करण्यामध्ये ब्रँडिंग करण्यामध्ये तुमचा एक हातखंडा आहे, तसाच मी आता विचार हा करतोय की माझं जे पत्रकारिता क्षेत्रातलं जे माझं नॉलेज आहे, जी काही आतापर्यंत मी जी काही तपश्चर्या केली असं म्हटलं चालते, 2 तप काढलेत मी पत्रकारितेमध्ये आणि मार्केट म्हणजे मीडिया मार्केटिंगच्या क्षेत्रामध्ये, तर मला यातून एक गोष्ट आम्हाला जाणवली की इतके आपल्याकडे आपल्या ग्रुपमध्ये लोक आहेत, तर या प्रत्येक व्यक्तीला मीडियाशी रिलेटेड काही ना काही आपण सेवा जर देऊ शकलो आणि त्या माध्यमातून त्यांचा व्यवसाय वृद्धी करू शकलो, त्यांचं ब्रँड बिल्डिंग चांगल्या प्रकारे करू शकलो, त्यांचा जो काही व्यवसाय असेल त्याला एक उंच पातळीवर आपण जर नेऊ शकलो, तर ते आपल्यासाठी अतिशय चांगला विषय असणार आहे. आणि विशेष म्हणजे इथे अक्षर मानवचं एक वैशिष्ट्य आहे की इथे तुम्हाला काही नुसती म्हणजे काय म्हणतात त्याला घर की रोट्या खा मामी के बकरा चरा असं जे आपल्याकडे जी म्हण चालते तसा प्रकार नाहीये. इथं येणारा जो प्रत्येक व्यक्ती आहे हा चांगल्या प्रकारे आपली जी सेवा आहे देऊन तो स्वतःचं पण इथं वृद्धी करू शकतो, स्वतःचा पण व्यवसाय जो आहे तो विकसित करू शकतो. त्याच्यामुळे मला अतिशय आनंद आहे अक्षर मानव या ग्रुपमध्ये आल्यानंतर. आणि आता आम्ही अक्षर मानव पीआर मीडिया अँड डिजिटल मार्केटिंग असं डिपार्टमेंट सेपरेटली सुरू केलं परेश गांधी सरांच्या मार्गदर्शनामध्ये आणि राजन खान गुरुजी सरांच्या त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही हे सुरू केलं. आणि आता आम्ही अक्षर मानवची आपल्या याच्यामध्ये ग्रुपमध्ये जितकेही लोक आहेत त्यांना आम्ही म्हणजे मीडियाशी संबंधित कोणतीही सुविधा असली तर आम्ही त्यांना पुरवणार आहोत आणि त्यांचा व्यवसाय आम्ही वाढवून देणार आहोत. बढिया बढिया, थँक्यू सो मच. सगळ्यांनी एक मनापासून जोरदार एक क्लॅप करा सरांसाठी. सर, तुम्हाला तुमच्या कार्यासाठी, तुमच्या सगळ्या विचारांसाठी आणि तुम्ही जे सहकार्य करण्याची भावना दाखवली त्याकरता मनापासून धन्यवाद. तुमचे खूप खूप आभार. आता आपले जे नेक्स्ट बिझनेस प्रेझेंटर आहेत त्यांच्याकडे आपण वळूया. किरणजी, आपण आहात? किरण सोनवणे सर आहेत आपल्यासोबत? हो आहे. येस, ओके. सो थोडंसं तुम्ही व्हिडिओ ऑन कराल तर आम्हाला तुमचं व्यक्तिमत्व बघण्याची अपॉर्च्युनिटी मिळेल. फार गोड व्यक्तिमत्व आहे ते. ओके, अच्छा. किरण आता हे पण काय म्हणतात त्याला यंग ऑन्टरप्रिनर आहेत आपल्या ग्रुपमध्ये. हा, यंग जनरेशन. वेलकम किरण. तुमच्याकडे तर अजून भरपूर गोष्टी असेल, भरपूर एनर्जी आहे, तुम्ही आम्हाला अजून एनर्जेटिक करू शकता. तर आता तुमच्या व्यवसायाविषयी, तुमच्या स्वतःविषयी आणि हे सांगितल्यानंतर असं कुठलं मोठं चॅलेंज तुम्हाला बिझनेस सुरू करताना फेस करावं लागलं याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. स्टार्टिंग तर खूप झाली, अडचणी तर खूप आल्या. कुठली एक अडचण अशी की जी अशी मेजर होती की जिथे सुचतच नव्हतं काही, अशी एखादी अडचण? आता जी चालू आहे ती सांगेल मग मी. बर. मी ऍक्च्युली आहे मुंबईचा. मी पहिले तर मी माझ्याबद्दल सांगतो. माझं नाव किरण रमेश सोनवणे. माझं बालपण प्रॉपर एक मुंबई मधलंच आहे. आता जस्ट रिसेंटली शिफ्ट झालो एक 4-5 महिन्या पहिले पुण्यामध्ये. आणि एज्युकेशन जर बोललं तर माझं टोटली ॲनिमेशन झालेलं आहे. ओके, गुड. आणि नंतर मी हळूहळू ग्राफिक डिझायनिंग वगैरे सगळं ह्याच्यामध्ये शिकत गेलो. नंतर रेड चिली मध्ये पण काम केलं, जी की शाहरुख खानची स्टुडिओ रेड चिली. 8-9 महिने काम केलं मी, जास्त नाही केलं. कारण आराम काय ते माहितीच नाही पडायचं तिकडे आम्हाला. सगळं तिकडे जागेवरतीच भेटायचं, म्हणजे नाही काय फॅमिलीच नव्हती. जे काय असेल तुम्हाला जागेवर भेटेल, पैसे भेटताय, जागा सोडायची नाही. शेवटी लेफ्ट केला स्टुडिओ मध्ये. नंतर हळूहळू आता करत करत मग स्वतःचा बिझनेस चालू केला, जॉब पण केला. जॉब मध्ये जर बघायला गेलो तर एक खासदार, जे भिवंडी लोकसभाचे खासदार आहेत, ज्यांचं मी टोटल सोशल मीडिया मॅनेजमेंट करत होतो. त्याच्या व्यतिरिक्त 2 आमदार आहेत ज्यांचं सुद्धा सोशल मीडिया मॅनेजमेंट केलं, इलेक्शन कॅम्पेन रन केलंय. आणि माझ्या अंदाजाने जर बोललो तर आतापर्यंत 28 नगरसेवक असतील ज्यांची मी कामं केलेत. अधूनमधून मला जी कामं येत आहेत. हळूहळू करत मग जॉब सोडला, ठाण्याला शॉप टाकलं मी. मग ठाण्याला मुलुंड चेक नाक्याला शॉप टाकला. 3 महिन्यानंतर मग लॉकडाऊन लागला. लॉकडाऊन लागल्यानंतर घरातूनच काम शिकलो. मग घरातून फोन येतोय मला, सॉरी. ठीक आहे, हरकत नाही. ओके, नेक्स्ट टाइम तुम्ही कंटिन्यू करा, चलेगा.
सो एक गोष्ट लक्षात आली की हे सगळेच त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामधले दिग्गज आहेत आणि खूप छान गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत, भरपूर ज्ञान घेतलेलं आहे. आणि ऑफकोर्स हा प्रवास सोपा नसतो, हा प्रवास साधा नसतो, खूप सगळे चॅलेंजेस फेस करायचे असतात. पण ते चॅलेंजेस फेस करून जो पुढे जातो तो खरा योद्धा असतो, राईट. तर आपण समारोपाकडे आता वळूया. सेशन खूपच सुंदर झालेलं आहे. कार्यक्रम या सेशनचे यस तुम्ही करू शकता कंटिन्यू. मम्मीचा फोन होता, जेवला की नाही? अरे वा, क्या बात आहे. मम्मीचाच होता ना, मग ठीक आहे. जेवला की नाही त्यासाठी हळूहळू मग बिझनेस चालू केला, ज्याच्यामध्ये मी सर्व्हिसेस चालू केल्या, डिझायनिंगच्या ऑल टोटल सर्व्हिसेस. स्टेशनरी डिझायनिंग झाल्या, बॅनर, पॅम्पलेट, ब्राउचर्स, विजिटिंग कार्ड्स, आयडेंटिटी कार्ड्स. नंतर हळूहळू करत सोशल मीडियाच्या डिझाईन्स, प्रमोशन्स वगैरे चालू केले, डिजिटल सर्व्हिस चालू केली, डिजिटल मार्केटिंग चालू केली. आणि आता हळूच विचार चाललाय गुढीपाडव्याला डिजिटल मार्केटिंगचं ट्रेनिंग पण चालू करायचं ऑनलाईन. वा वा, गुड. चॅलेंज नाही सांगितलं तुम्ही अजून. चॅलेंज कोणता फेस केला तुम्ही? चॅलेंज आता मी ऍक्च्युली तर आता मी सगळं घरातूनच शिकलो. नंतर लॉकडाऊन मध्ये मी घरातले बोलतात, अरे पोरगी बघायची, घरच्यांना काय सांगायचं, तुझ्या पोरगा घरात आहे. अच्छा. पण मी बोललो आता काय, फॅमिली हा मोठा चॅलेंज होता. पोरीन घरातल्या याच्यात त्यांना काय सांगायचं, तू करतो काय? ओके. मी सांगतो की माझा असा असा आहे, सांगा बिझनेस चालू केलाय. बिझनेसचं नाव काय द्यायचं? मग नंतर विचार केला, भाचीच्या नावाने बिझनेस चालू केला, म्हणून वेदाक्षी डिजिटल मार्केटिंग चालू केला. अच्छा. आणि आता प्रॉपर सगळं सेटअप आहे, चालू झालेलं. आता त्यामुळे काय टेन्शन येत नाही. पहिले फॅमिली सोबत नव्हती, आता आलेत हळूहळू सोबत आलेले आहेत घरचे पण. बढिया बढिया, खूपच छान. येस, थँक्यू सो मच किरण, छान माहिती सांगितली तुम्ही. आता जसे जसे आपले सेशन पुढे जातील ना, तर आपल्या सगळ्यांचं बिझनेस इंट्रो इम्प्रेसिव्ह आणि स्पेसिफिक कसं होईल याच्याविषयी पण मी काही गाईडलाईन तुम्हाला सगळ्यांना शेअर करणार आहे. तर मला असं वाटतं आता आपण समारोपाकडे जाऊ शकतो, समारोपाकडे. आणि चॅटबॉक्स मध्ये फॉर्म आला असेल सगळ्यांना, फीडबॅक फॉर्म. तर सेशन पूर्ण झाल्याबरोबर प्रत्येकाने फीडबॅक फॉर्म सबमिट करायचा आहे, जेणेकरून आम्हाला लक्षात येईल की तुम्हाला सेशन मधलं काय आवडतं आणि अजून तुमच्यासाठी आम्ही काय करू शकतो. राईट परेशजी, मला असं वाटतंय आपला जो अजेंडा होता त्याच्याप्रमाणे सगळे विषय पूर्ण झालेले आहेत आणि आपण वोट ऑफ थँक्स कडे आता जाऊ शकतो. नाही, मी आता आपल्या समीक्षक आणि आजच्या चेअरपर्सन डॉक्टर ज्योतिताई लांडगे यांना आमंत्रित करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाबद्दल त्यांचे विचार आणि एकंदरीतच त्यांची समीक्षा द्यावी. ज्योतिताई लांडगे. हा, नमस्कार. ज्योतिताई लांडगे. हा, नमस्कार सर. छान झालं. तुमचा व्हिडिओ पण चालू करा. व्हिडिओ हवा? बर. आमच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही दिसलं पाहिजे. बरोबर, ठीक. ओके. थोडी क्लिअरिटी नसणार आहे, आम्ही थोडस कमी उजेडात बसतो. रात्रीचं आम्हाला खूप कमी उजेड पाहिजे असतो, त्याच्यामुळे. हरकत नाही. चालेल 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 चालेल. हा हा, तर चांगलं झालं सेशन. अजून स्पेसिफिक करता येईल आपल्याला, पण आपण त्याला गप्पाच म्हणतोय, त्याच्यामुळे त्याला फार पॅरामीटर्स काही आजच्या याच्यात आपल्याला लावता येणार नाहीत. आपला अजून फॉर्मॅट फिक्स व्हायला काही सेशन जावे लागेल, किंवा आपलं ब्रेनस्टॉर्मिंग आपल्याला करावं लागेल, की जेणेकरून काय होईल की शेवटपर्यंत फक्त आपले आपणच नको राहिला, ज्याला गरज आहे किंवा जो त्याच्यामधून डेव्हलप व्हायला बघतो आहे त्याला काहीतरी अशी शिदोरी आहे याच्यामध्ये, काही कंटेंट में दम आहे असं त्याला शेवटपर्यंत वाटलं पाहिजे. याच्यासाठी आपल्याला अजून जास्त प्रयत्न करावे लागतील. स्टार्ट आपली खूप चांगली झाली की आपण डेफिनेशन पासून कधीही कोणतीही स्कीम असू देत, पॉलिसीज असू देत, किंवा कुठलाही शिकण्याचा विषय असू देत, ते डेफिनेशन पासून सुरू होते. तसा आपला बरोबर डेफिनेशन पासून सुरू झाला व्हॉट इज बिझनेस. ते परेश सरांनी चांगलं त्याच्यावर एक चर्चा केली. नंतर पुढचा एक सेशन जे लीलाताईंनी घेतला ना, सेल्फ कॉन्फिडन्स आणि लर्निंग ऍटिट्यूड वगैरे, त्यांनी सगळे चॅलेंजेस ते सगळे डिस्कस केले त्यांनी, आणि गप्पा मारल्या आपण, थोड्याफार प्रश्न किंवा एक्सपिरियन्सेस पण शेअर केले तुम्ही.
आणि नंतर 2 एंटरप्रेनर्सची तुम्ही मुलाखती घेतल्या, जसं सुधीर देशमुख आणि दुसरा किरण, अशा टाईपचा फॉर्मॅट. तर ह्या फॉर्मॅटमध्ये फक्त मला एक सांगावंसं वाटतं की आपण टाइम लिमिट जो आहे तो आपल्याला थोडा तरी करावा लागेल, कारण मग शेवटपर्यंत मग ते कंटेंटसाठी लोक बसून राहतील असं. नंतर दुसरी गोष्ट की हे सगळं सांगत असताना आता पहिल्यांदा ठीक आहे, पण जर आधीच एखाद्या सब्जेक्टची आयडिया दिलेली असेल तर त्याच्या ते स्पेसिफिक जास्त होईल असं. म्हणजे गप्पा पण स्पेसिफिक टॉपिकवर. जसे तुम्ही आता टॉपिक दिलेले होते आधी, माझ्याकडून झाले नाही ते वाचणं, पण दिलेले होते तुम्ही टॉपिक्स. तर तसे टॉपिक जर समजा आधीच एक 8 दिवस शेअर करून ठेवले तर प्रत्येक जण आपले प्रश्न घेऊन किंवा आपल्याला कोणत्या विषयावर गप्पा मारायच्या आहेत ते त्यांना आधीच कळलेलं असलं की ते अजून थोडं चॅनलाइज होईल असं मला वाटलं. आणि बाकी चांगलं आहे, छान आहे. 2 सक्सेस स्टोरी हा सगळ्यात जास्त प्लस पॉइंट म्हणूया किंवा चेरी ऑन द केक म्हणूया आपण, की 2 सक्सेस स्टोरी इथे सांगायला हवा असं. याच्यामध्ये तुम्ही 50 सेशनची आखणी केलेली आहे, 50 वक्ते किंवा 50 दुने 100 असं तुम्ही म्हणता. 100 बिझनेसचे सक्सेस स्टोरी, 50 दुने 100, ओके, 50 सेशनच्या 100 सक्सेस स्टोरीज. तर ते एक खूप अट्रॅक्टिव्ह आहे की आपल्याला ते जोडून घेऊ शकू आपण स्वतःला. तर एकंदरीतच पहिला सेशन खूप छान झालेला आहे आणि शेवटपर्यंत बरेच लोक थांबलेले आहेत, ते खूप चांगलं आहे. आणि हीच लोक आता जाऊन जे नवीन आलेले आहेत ते पुढे सांगणार आहेत. अजून एक त्याच्यामध्ये आहे की पुढे पुढे आपण स्पेसिफिक जेव्हा होत जाऊ तेव्हा काही म्हणजे बिझनेसचे काही लहान आणि काही मोठे, आज जसं तुम्ही डिजिटल हा बिझनेस घेतलेला होता किंवा प्रिंट मीडिया होता, सो दॅट इज गुड वन की एकाच टाईपच्या 2 बिझनेस मधल्या सक्सेस स्टोरी. तर दॅट इज मला वाटलेला हा एक खूप चांगला स्ट्रॉंग पॉइंट आहे, एकाच बिझनेस मधल्या 2 सक्सेस स्टोरी. असं जर केलं तर ते जास्त स्पेसिफिक चांगलं पण होईल आणि रिलेट करतील लोक असं मला वाटलं. बट ओव्हरऑल इट इज अ गुड सेशन आणि गुड स्टार्ट झालेली आहे. अँड विश यू ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट पाथवे. आणि खूप चांगलं होईल असं मला वाटतं. फक्त मोटिवेटिव्ह राहू नये, याच्यामध्ये आपल्याला काही कॅल्क्युलेटेड थेरीज असू द्यात किंवा काही सायंटिफिक थेरीज सुद्धा गप्पांच्या ओघात जसं परेशजींनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला त्या पुढे पुढे घेऊन साध्या सोप्या भाषेमध्ये, इंग्रजी भाषेचा खूप जास्त उपयोग करू नये, कारण त्यात कारण असं आहे आपल्या सगळ्यांना येतं ते. आणि बाकीचे जे काही लोक आहेत त्यांना आपण म्हणजे ते आपल्यापासून तुटू नये, नाहीतर जर खूप जास्त इंग्रजी आपण वापरलं तर तो जो मॉब आहे तो तुटण्याची शक्यता आहे आपल्यापासून. तर त्याच्यावर आपल्याला बघा कोणीतरी लिहिलंय की इंग्लिश येत नाही म्हणून, आणि इंग्लिश येत नाही ही काही खूप मोठी वाईट गोष्ट नाहीये. इंग्लिश न येणाऱ्याला पण खूप चांगला बिझनेस येऊ शकतो. त्याच्यामुळे लँग्वेज इज नो बॅरियर फॉर, है ना. सगळ्यांना आपल्याला खूप इंग्लिश यायला पाहिजे असं काही नाही, किंवा कोणतीच लँग्वेज फारशी चांगली नाही आलेले असे सुद्धा बिझनेसमन आपल्याला मार्केटमध्ये मिळतील. त्याच्यामुळे भाषा जी आहे, पण हे आम्ही वक्त्यांसाठी म्हणतो आहोत, श्रोत्यांसाठी सगळं श्रोत्यांसाठी आवश्यक असलेली गोष्ट जेव्हा आपण बोलतो म्हणजे या हृदयीचे त्या हृदयी टाकणं जे म्हणतो आपण, आम्हाला जे म्हणायचं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचणं. मग त्याच्यासाठी कोणती भाषा वापरायची, कशी भाषा वापरायची, कितपत त्यांच्या मध्ये जायचं आहे, कितपत त्यांचे विचार घ्यायचे, कुठे त्यांना थांबवायचंय, हे एवढं सगळं झालं की मग आपल्याला काही नाही, मग आपण
म्हणजे आपण इथे सांगतो आहे त्यांना की काय आपल्याला अपेक्षित आहे आणि काय काय आपण, आणि दॅट इज गुड. लीलाने ते एक चांगलं केलं की शेवटी एक वाक्य तिने सांगितलं आणि ते टाकायला सांगितलं, आणि दॅट इज गुड. तर ते खूप चांगलं आहे की त्याच्या निमित्ताने काहीतरी एक टार्गेट लाईन येते आपल्या तोंडात, आणि त्याच्याने सुद्धा खूप चांगले इफेक्ट येऊ शकतात. तर खूप छान वाटलं मला सुद्धा, आणि मला आशा आहे की परेशजी मला पण एखादं सेशन घ्यायला देतील, आहे की नाही परेशजी? कारण नक्की नक्की 15 वर्ष मी पण बिझनेस केला आणि तो प्रचंड हर्डल्स मध्ये खूप I know, अडथळ्याच्या I know, I शर्यतीत. know. हा तुमची स्टोरी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हो, अडथळ्याच्या शर्यतीत कसा होतो, आणि तो विशेष म्हणजे तो बिझनेस असा होता की तो मी फार ऑब्झर्वेशन टेक्निक जास्त वापरल्या होत्या त्याला, की बाबा आपण हे केल्यानंतर काय लोक काय म्हणतायत, बिझनेसमन काय म्हणतायत, सगळा जो आहे तो माझ्याकडे बऱ्यापैकी डेटा आहे की ज्याच्यावर मला खूप चांगल्या नोकऱ्या मिळाल्या. हा पण एक सक्सेस स्टोरी आहे, ज्याच्यावर मी डायरेक्टर आहे आज एका मोठ्या इन्स्टिट्यूटची. तर अशा पण सक्सेस स्टोरी ज्या आहेत ना त्या घेऊया, लहान मोठ्या सगळ्या, म्हणजे प्रत्येक जण त्याला रिलेट होतील आणि आपलं पण नॉलेज वाढेल त्याच्याने की काय काय असू शकतं, तर ते पण आपलं नॉलेज वाढेल. बट ओव्हरऑल इट इज गुड एफर्ट. थँक्यू. थँक्यू. ज्योतिताई लांडगे ह्या आमच्या अक्षर मानवच्या कारागिरी विभागाच्या राज्याध्यक्ष आहेत. पूर्वी व्यापार विभागातच त्यांनी सुरुवात केली आणि अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी आजची समीक्षा ही आमच्यासाठी दिली. आणि येस ज्योतिताई, तुमच्या ज्या समीक्षा आहेत त्यांना मान देऊन आपण पुढच्या आठवड्याचे टॉपिक आत्ताच डिक्लेअर करतो आहेत. मला वाटतं सुरेखाताईंनी ते ग्रुपमध्ये टाकलं होतं, तर त्यांचं आणि तुमचं दोघांचंही समीक्षांना मान देऊन आपण इमिजिएटली लीलाताई आपल्या पुढच्या सेशनचे 2 टॉपिक जे असतील, 2 वक्ते हा आपला विशेष अंग असणार आहे, आणि 2 एंटरप्रेन्युअर. प्रत्येक सेल्स गप्पामध्ये 2 वक्ते असतील आणि 2 एंटरप्रेन्युअर असतील की जे आपापल्या विषयांमध्ये गप्पा मारतील. आता गप्पा ह्याच कारणाने की ऑफकोर्स डिटेल्ड जायचंच आहे, परंतु आजचा विषय पहिला होता आणि थोडा लाईट व्हायला पाहिजे होता. सो टुडे we thought ki let us start with a definition and a light motivation where people will start, and definitely we want some more people to join. आमचं ध्येय थोडं मोठ्या लोकांचं आहे. आपण साधारण अक्षर मानवच्या व्यापार विभागामध्ये पाहिलं तर वी हॅव ऑलरेडी ऑलमोस्ट 300 पीपल इन, आणि उद्योग विभागात पाहिलं तर 200. आपल्याला म्हणूनच म्हणते परेशजी, आपल्याला कंटेंट जास्त गेलं पाहिजे, नाहीतर एखाद्या वक्त्याला आपल्याला म्हणजे प्रत्येक वक्त्याला आपल्याला पहिल्यांदा आपला फॉर्मॅट सांगावंच लागेल की कंटेंट जास्त केलं पाहिजे, नाहीतर काय होतं वक्ता स्वतःबद्दल इतकं जास्त बोलायला लागेल तर ते काय होईल मग, ते ती जी पब्लिक आपण एक्सपेक्ट करतोय किंवा असणार आहे तर त्यांना काही नेता येणार नाही, आणि प्रत्येकाला काहीतरी नेता आलं पाहिजे घरी, तेव्हा अगदी दोन्ही प्रकारचं पब्लिक आपण टार्गेट करतोय. थँक्यू व्हेरी मच लीलाताईंनी आता स्पेसिफिक 2 पुढचे टॉपिक्स टाकलेले आहेत. त्यातला जो सेल्स सायकोलॉजी हा टॉपिक आहे, म्हणजे विक्रीची मानसिकता किंवा विक्रेत्याची आणि ग्राहकाची मानसिकता या विषयावरती पुढच्या सेशनला मी बोलणार आहे. आणि तसंच दुसरा टॉपिक जो अतिशय स्पेसिफिक त्यांनी निवडला आहे की गोल सेटिंग. आपण उद्योजक असताना आपले ध्येय निश्चिती कशी करावी, त्याची काय पद्धत आहे. मला वाटतं आज टुडे जॉन सर हॅड स्पेसिफिकली आस्क्ड फॉर इट, आणि नेक्स्ट सेशन वी विल बी डुईंग these 2 topics, John sir, and as per everybody else, that we will be talking on 2 specific topics next week, that is goal setting from and wish list, that is उद्योजकीय उद्दिष्टे आणि ध्येय निश्चिती पद्धत by लीला सोनवणे मॅम, and सेल्स सायकोलॉजी, विक्रीची मानसिकता म्हणजे विक्रेत्याची सुद्धा आणि ग्राहकाची सुद्धा, ह्या विषयावर स्पेसिफिक आपण बोलणार आहोत. आता ह्यात फक्त वेळेचं बंधन नक्की आहे. आज पहिला दिवस होता, थोडी गडबडी आमच्याकडनं झाल्या, त्याच्याबद्दल दिलगिरी नक्की व्यक्त करेल, पण पुढच्या वेळेला हे सुधारेल हेही आश्वासन तुम्हाला देतो.
ह्याचा फॉर्मॅटच असा ठेवलेला आहे की एक वक्ता 10 मिनिटं बोलेल, दुसरा वक्ता 10 मिनिटं बोलेल, एकच टॉपिक घेऊन बोलेल, त्याच्यावरती प्रश्न उत्तर सेशन 10 मिनिटं होतील. पण आज आम्ही तो प्रश्न उत्तर सेशन थोडा आखूडता घेतला, आमच्या बोलण्यामध्येच तो प्रश्न उत्तर सेशन संपून घेतला, म्हणजे टॉपिक्स जास्त वाढणार नाही आणि 2 एंटरप्रेन्युअर 5-5 मिनिटं बोलतील. तर असा हा फॉर्मॅट असणार आहे आणि समीक्षक त्याच्यावरती समीक्षा देतील आणि शेवटी खुली चर्चा आपण ठेवणार आहोत. अर्थातच आमचं जे प्रायमरी कर्तव्य आहे, ज्या संस्थेशी आपण जुडलेलो आहे त्याचं इंट्रोडक्शन, त्या आपल्या व्यापार विभागाचं इंट्रोडक्शन आणि वक्ते आणि इतर चेअरपर्सन समीक्षकांचं इंट्रोडक्शन हे सुरुवातीला होऊन जाईल. तर ही अशी सिंपलच आपल्याला एकंदरीत हे ठेवायची आहे. आणि लँग्वेजचं म्हणाल तर लँग्वेज विल बी इंग्लिश, हिंदी, मराठी प्रायमरीली. Now we are recording these sessions. Eventually we will be also trying that we will be converting this into different languages. राजन खान गुरुजींचा आग्रह असतो की व्यापार करायचा असेल तर तुम्हाला मातृभाषा ही त्या ठिकाणाची, म्हणजे आजच्या माझ्या टॉपिक मध्ये जे मी महत्वाचं सांगितलं की मार्केट रिसर्च तुम्हाला जमला पाहिजे, तर तो मार्केट रिसर्च हा इंग्लिश, हिंदी, मराठीनी फक्त जमत नाही, तर इट इज ओनली अबाउट द लँग्वेज विच वी नो. तिथल्या लेमन लँग्वेजला महत्व दिलं गेलं पाहिजे आणि भाषा ही सर्वात महत्वाची राहील. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त भाषेमध्ये त्याचं रूपांतर करू. फॉर नाव इंग्लिश, हिंदी, मराठीचं मिक्स ऍज पर द डिमांड ऑफ द ऑडियन्स आपण आपण घेत राहणार आहोत टॉपिक आणि वक्तेही तसेच आहेत. तुम्हाला ऑफकोर्स तुमचे आणि टॉपिक्स पण मी डिस्कस करणारच आहे. आता सध्या पुढच्या 14 सेशन्सचे टॉपिक आपण ठरवलेले आहेत. त्याच्या पुढे आपण 50 टॉपिक पैकी काही टॉपिक्स मला तुम्हालाही विनंती आहे की काही टॉपिक्स तुम्ही नक्की घ्यावे आणि इच टॉपिक विल बी व्हेरी इम्पॉर्टंट ऍज फार एज बिझनेसमन इज कन्सर्न आणि इच स्पीकर विल बी व्हेरी इम्पॉर्टंट जस्ट लाईक यू. म्हणजे तुम्हीही तुमच्या जीवनामध्ये बऱ्याच अचीवमेंट केलेल्या आहेत. सो इफ देर इज सम अचीवमेंट, देर आर some good things behind it, and those are called the experiences, and we here will be transmitting our lectures more in the form of experiences than in the form of just theoretical knowledge. So if you see, our lectures will be in the form of practical knowledge. आपले जे सगळे सेशन्स होणार आहेत ते वक्ते सुद्धा प्रॅक्टिकल असणार आहेत. त्याला कुठलीही भाषेची किंवा एज्युकेशनची किंवा बिझनेसची अट नाही, परंतु त्यांनी त्या गोष्टीमध्ये काही आकलन, आचरण आणि ज्ञान मिळवलेलं आहे. अशी लोक येऊन आपले इथे बोलणार आहेत. तर पुढचे 14 टॉपिक आपले डिस्कस डेफिनेट आहेत. मला वाटतं ते आम्ही लवकरच सगळ्या ग्रुप्सवरती प्रसारित करणार आहोत. पुढच्या सेशनचे टॉपिक आता आम्ही चॅटबॉक्समध्ये टाईप केलेले आहेत आणि इतर तुमच्या ज्या काही समीक्षा होत्या त्याला मान देऊन आम्ही ह्या सर्व अंमलात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. अशाच सूचना तुम्ही जास्तीत जास्त द्यात राहाव्या आणि चॅटबॉक्सचा भरपूर वापर करावा, टाळ्यांचा भरपूर वापर करावा, आवडलं नसेल तर थम्स डाऊनचा सुद्धा भरपूर वापर करावा. गुगल मीटच्या ज्या काही रेकॉर्डिंगच्या सगळ्या किंवा गुगल मीटच्या ज्या काही सुविधा आहेत त्याचा पुरेपूर आपण सर्वांनी वापर करून वक्त्यांचे, समीक्षकांचे आणि एकंदरीतच अक्षरमानव व्यापार विभाग कार्यकारिणीचं प्रोत्साहन करावं, सो दॅट आम्ही तुमच्यासाठी हा सेल्स गप्पा हा कार्यक्रम जास्तीत जास्त तुमच्या व्यवसायामध्ये किंवा व्यवसाय सुरू करण्यामध्ये किंवा व्यवसाय जिथं कुठे अडकलेला असेल त्याच्यातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी किंवा तिथून पुढे मोठा करण्यासाठी, लीलाताई सोनवणेंच्या भाषेमध्ये 10x करण्यासाठी आम्ही कटिबद्ध किंवा बांधील आहोत आणि हे आम्ही करत राहू. आणि हे एक दिवस फक्त सेल्स गप्पा घेऊन सोडायचं नाही, तर 50 पूर्ण सेशन्स करायचे आणि त्याचबरोबरीला पूर्ण अक्षर मानव व्यापार विभाग हा कायम आपल्या पाठीशी उभा राहील. आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर ती शेअर करत राहा. त्याच्यातून जितका चांगला मार्ग आपल्याला तुमचा व्यवसाय वाढवण्यापोटी, व्यापार वाढवण्यापोटी, उद्योग वाढवण्यापोटी करता येईल तो आपण नक्की करत राहू. ही ग्वाही मी आपल्या सर्वांना देतो. आणि आजच्या या सेशनला आलेल्या, लाभलेल्या आम्हाला चेअरपर्सन ज्योतिताई लांडगे ह्यांचे धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या बरोबर थोडा पेशन्स ठेवला. कार्यक्रम 9 वाजता सुरू होणार होता, तो 9:25 ला सुरू झाला. संपायला पाहिजे होता 10:30 वाजता, तो 11 वाजता संपतोय.
तर पुढच्या वेळेला असं नक्की होणार नाही. नेक्स्ट टाइम 9 ते 10:30 असा स्पेसिफिक कार्यक्रम होईल. त्याचबरोबरीला लीलाताई सोनवणे माझ्या सहवक्त्या यांनाही मी यांचेही मी आभार मानतो की आज या सेल्स गप्पाला त्यांनी हजेरी लावून त्यांचे मौल्यवान वक्तृत्व सादर केले. सुधीरजी देशमुख आणि किरणजी सोनवणे हे आजचे आपले 2 एंटरप्रेन्युअर्स किंवा बिझनेसमन ज्यांना आम्ही ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इंट्रोड्यूस केलं, तेही आमच्या आमंत्रणाला मान देऊन इथे आलेत. सर्व अक्षरमानव व्यापार कार्यकारिणी ज्यांनी ही सेल्स गप्पा हा कार्यक्रम घडवण्यापोटी जी मेहनत घेतली, मग ते सागर थोरात आमचे कोषाध्यक्ष असू द्यात, व्यापार राज्य विभागाचे उमेशजी बोरकर असू द्यात, आपले अक्षरमानव पुणे विभागाचे कार्याध्यक्ष आणि इतर सर्व पदाधिकारी जे जसे की विनोद बर्वे ज्यांनी आपल्याला हा टेक्निकल सपोर्ट टोटल अवेलेबल करून दिला, आणि सर्व कार्यकारिणी, आणि महत्वाचं म्हणजे आजचे आमचे श्रोते. म्हणजे आजचा आकडा जो गेला होता तो मला वाटतं 40 पर्यंत गेलेला होता, विच इज नॉट अ बॅड नंबर टू स्टार्ट. आमचा नक्की प्रयत्न आहे की हा आकडा जास्तीत जास्त वाढावा. प्रत्येकाला सेशन्स अटेंड करण्यासाठी 45+6 होते. सो इट वॉज 51 विच इज ऑल्सो अ गुड नंबर. आता सोडत चाललेत, बरोबर आहे. प्रत्येकाला आपल्या घराची प्रायोरिटी असते, वेळेची प्रायोरिटी असते. पुढच्या वेळेस असं नाही होणार आणि त्याच्यामुळे श्रोते शेवटपर्यंत थांबून राहतील अशा पद्धतीने आपण प्रयत्न करत राहू. तुम्हीही आम्हाला तुम्हाला आवडीचे टॉपिक सुचवत राहा. जसं की मला आता चॅटबॉक्स मध्ये पण काही टॉपिक्स दिसत आहेत काही लोकांनी. जॉन सर हॅज शेअर्ड सम टॉपिक अँड वी रिस्पेक्ट दोज. सजय कुलकर्णी सर हॅज शेअर्ड सम टॉपिक, वी रिस्पेक्ट दोज. ऑफकोर्स सुधीर सर, अच्छा, काही लोकांनी बिझनेसमन्सला डिमांड पण केलेली आहे. दिस इज द इम्पॉर्टन्स. म्हणजे एकमेकांना नेटवर्किंग जे मिळायला पाहिजे ते इथूनच सुरुवात झालेली आहे. चॅटबॉक्स मध्ये सुधीरजींचा नंबर, सुधीरजी आपला नंबर प्लीज टाईप करून पाठवा. तुमच्यासाठी म्हणजे तुमच्या व्यवसायानिमित्त तुम्हाला विचारणा झालेली आहे. महेशजी शिंगारे सुधीरजींना नंबर मागतायत, तर तुम्ही पर्सनली पण टाकू शकता किंवा सुधीरजी इथेही तुम्ही आता चॅटबॉक्स मध्ये नंबर टाकला तर चालेल. त्याचबरोबरीला मी सर्वांना विनंती करतो की अजून थोड्या वेळ आपण मीटिंग 1-2 मिनिटं 5 मिनिटं चालू ठेवूयात. आम्हाला फीडबॅक नक्की द्या. आम्ही फीडबॅक फॉर्म हा चॅटबॉक्स मध्ये टाकलेला आहे. विनोदजी बर्वे यांनी तो फीडबॅक फॉर्म टाकलेला आहे. मी परत एकदा त्यांना विनंती करतो की त्यांनी कॉपी पेस्ट तो फॉर्म करावा आणि इथे चॅटबॉक्स मध्ये टाकावा. पुढचे 3 मिनिटं अजून मीटिंग चालू राहील. तोपर्यंत ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनी नक्की मीटिंग एक्झिट केलं तरी हरकत नाही. ज्यांनी फॉर्म नाही भरलेला आहे त्यांनी फॉर्म नक्की भरावा आणि मग मीटिंग मध्ये एक्झिट झालं तरी चालेल. सर्वांना शुभरात्री. सेल्स गप्पा आज एवढंच. सर्वांना धन्यवाद, सर्वांचे आभार, सर्वांचे मनापासून कौतुक. थँक्यू. थँक्यू. नाईस. चांगला झाला परेशजी, छान झालं. थँक्यू. छान झाला. नाईस. हो, करता येईल. हो, चलो फिर बाय. ओके, गुड नाईट. ज्यांचा फॉर्म भरून झालाय त्यांनी मीटिंग सोडायला हरकत नाही. ज्यांचा फॉर्म भरून नाही झाला त्यांनी कृपया फॉर्म भरून देऊन मग मीटिंग सोडावी अशी विनंती. थँक्यू. और लीलाताईंनी दिलेला कानमंत्र, शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही. आता यालाच कनेक्टेड पुढच्या सेशनला यालाच कनेक्टेड पुढचं वाक्य असेल, पुढची टॅगलाईन असेल. सो बी इगर टू नो दॅट. ऑफकोर्स. लीलाताई, तुमचा नंबर प्लीज चॅट बॉक्स मध्ये टाका. जी सर.
मिनिटं आहेत, जर कोणाला काही बोलायचं असेल, शेअर करायचं असेल तर करू शकता. हा, शेवटचे 2 मिनिटं कुणाला काही शेअर करायचं असेल तर शेअर करू शकता. आपण थांबूयात. ऍक्च्युली शेअरिंग सेशन आहे, पुढच्या याला थोडं अजून आपण स्ट्रीमलाईन करू हे सर्व. फॉर्म दिला सर भरून, सबमिट करून थँक्यू दिला. सुधीरजी. येस सुधीरजी, थँक्यू सर. माझा पण झाला सर फॉर्म भरून. येस, थँक्यू. तुम्ही एक्झिट केलं तरी हरकत नाही. थँक्यू सर. मॅम थँक्यू. 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 फार छान झालं सेशन, फार छान वाटलं. हो नक्कीच. सर्वांचे आभार. Last 1 minute, please fill the form to end the meeting. त्यांचा फॉर्म भरून झालाय, त्यांनी गेलं तरी हरकत नाही. ज्यांना कुणाला आपल्या ब्रँडिंग करायचं आहे त्यांनी मला वैयक्तिक मेसेज करा. पुढच्या 5 सेशनचे आपण एंटरप्रेन्युअर ऑलरेडी ठरवलेले आहेत. त्याच्या पुढे आपण त्यांची हे लावूयात, लिस्ट लावूयात आणि ते आपला व्यवसाय इथे B2B पद्धतीने सादर करू शकतील. सर, आणि फॉर्म आपण ग्रुपवर पण शेअर करूयात ना, फीडबॅक फॉर्म, म्हणजे जे आता अगोदर सोडून गेले असतील त्यांना फिल करता येईल. हो हो हो, फॉर्म टाकूयात ग्रुपवरती. तुम्हीच टाकून द्या, म्हणजे आपले सेशन्स पूर्ण एंड झाल्यानंतर आज टाका, उद्या पण टाका. आणि किरण, उद्या आपल्या सेल्स गप्पाचा दुसरा पोस्टर रिलीज करूयात आपण, आणि त्याच्यामध्ये ते आजचे जे उद्याचे 2 टॉपिक आहेत लगेच पुढच्या आठवड्याचे ते प्रमोट करायला सुरुवात करूयात. अगदीच रजिस्ट्रेशन अजून आपण सुरू नाही करत आहोत. मला वाटतं ते 5व्या किंवा 6व्या सेशन नंतर आपण रजिस्ट्रेशन सुरू करू. तोपर्यंत खुली चर्चा ठेवूयात ही सेल्स गप्पा ही. आणि आत्ता मात्र आपल्याला दुसरा आर्टवर्क आपल्याला रिलीज करावा लागेल. आदेशजी बोला, काय बोलताय? सर, त्याच्यामध्ये आपण ग्रुप वगैरे काहीतरी टाकायला पाहिजे, व्हॉट्सअप ग्रुप, ते आपल्या ह्याच्यामध्ये, म्हणजे लोक तिथे अगोदर येतील ना, म्हणजे त्यांना लिंक मिळायला काहीतरी प्लॅटफॉर्म पाहिजे ना, असं होतंय. नाही, आता 1-2 आठवडे फक्त लिंक वेगवेगळी असेल. त्याच्यानंतर एकच लिंक असेल ज्याच्यावरती तुम्ही पूर्ण पुढचे 48 सेशन्स अटेंड करू शकता. सो नो वरीज. हो हो, बरोबर. लोकांना आपल्याला सांगायचं असतं, नुसतं पॅम्पलेट पाठवून उपयोग होत नाही ना. नाही, म्हणजे काही ग्रुपवर नसणारे लोक पण त्याला हे होऊ शकतील आपले. हो हो, बरोबर आहे. अगदी चांगली सूचना आहे ही. तर तुम्हाला किंवा मग पॉसिबल असेल ना, तुमचा व्हॉट्सअप नंबर ते टाकावं लागेल संपर्कासाठी, मग असं काहीतरी करावं लागेल. हो, आपल्या पुढच्या पोस्टरमध्ये आपण नंबर तर लगेच टाकून देऊ कार्यकारिणीचे, ज्यांच्याशी संपर्क साधता येईल. संपर्क करून नवीन लोक ग्रुपमध्ये ऍड होतील मग ना. हो हो, नक्की. आपण स्कॅनर पण टाकू त्या ह्याच्यामध्ये. उमेशजी बोरकरांना ते आपल्या माहिती आहे, आणि आपले वेदाक्षी डिजिटल मार्केटिंगचे जे आपले हे पण आपल्या कार्यकारिणीमध्येच आहेत, PR मीडियाच्या. तर ते पोस्टर, किरणजी पोस्टर बनवतील ना, तर त्याच्यामध्ये ह्या सूचनांचं पालन होईल, काही काळजी नाही. तुमच्या सूचना अगदीच योग्य आणि माफक आहेत, त्यामुळे ते करून घेऊयात आपण. हो हो, चालेल. बघू, त्याचा काय व्हिडिओ करता आला तर बघतो मी मग. चालेल सर, चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. हा, चालेल. सर, आपण जर सर्व आता जेवढे आहेत ना आपल्याकडचे, त्यांच्याकडून वेगळा आपण फॉर्म जर फिलअप करून घेतला की ते काय व्यवसाय करतायत आणि काय संदर्भातलं, तुम्ही आता जर फॉर्म भरला असेल तर त्याच्यामध्ये हे आहे, व्यवसाय कुठला करता येते. आजचा फीडबॅक फॉर्म जर तुम्ही भरला तर त्याच्यामध्ये तुमची माहिती, आमच्याकडण्याच्या अपेक्षा आणि पुढचे सेशन तुम्हाला काय हवेत हे सगळं विचारणा केलेली आहे. तर तुम्ही लिंक जर ओपन केली तर तुम्ही फॉर्म भरून द्या. अनेकाताई, हो हो, मी भरते सर. मी म्हटलं हे झाल्यावर करते. चालेल. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू परेशजी, ही ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. वी कॅन लिव्ह नाउ. हो, बाय बाय. आपण सगळेच जाऊयात आता. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.